हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। अभयं सत्वसंशुद्धि ज्ञानयोग व्यवस्थिति, दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तपार्जवम्। आतात देहवाचा चित्ते यथा संपन्ने वित्ते, वैरी झाली आहे अर्थाते न वंचणे जिका। आदरणीय तीर्थस्वरूप श्रद्धेय दादांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आयोजित या प्रातिवार्षिक प्रवचनमालेच्या या वर्षीच्या तृतीय सत्राला आपण प्रारंभ करतो आहोत। सव्वीस गुणांची जी दैवी संपदा भगवंताने अर्जुनाला 16व्या अध्यायाच्या सुरुवातीला सांगितली, त्याच्यातल्या दान नावाच्या 4थ्या गुणाचं वर्णन आता चालू आहे। हे दान काय आहे हे सांगताना भगवंतांनी सांगितलं की हे दान म्हणजे मोक्ष निधानाचं अंजन आहे। मोक्ष नावाचं अत्यंत गुह्य असणारं जे धन आहे, जो ठेवा आहे, त्याला दाखवणारं असं अंजन म्हणजे हा मोक्ष आहे, हे दान आहे। या दानाचा विचार आपण थोडासा करत होतो। दान हा गुण आहे आणि गुणांचा विचार करताना ज्या दैवी संपत्तीचा विचार भगवंतांनी 16व्या अध्यायात सांगितला की ज्याचं मूळ आपल्याला 9व्या अध्यायामध्ये सापडतं, या दैवी आणि आसुरी संपत्तीचा विचार कोणत्या अर्थाने केला पाहिजे याचं चिंतन सांगताना अगदी सरळ विचार आपल्याला करून देता येतो की ज्या गुणांनी भगवत प्राप्ती होते ते दैवी गुण आणि ज्याच्यापासून भगवत वियोग होतो ते आसुरी गुण। दोषामुळे परमात्मा दूर जातो, गुणांमुळे परमात्म्याची प्राप्ती होते। त्यामुळे अशा गुणांना गुण म्हटलं पाहिजे की जो आपल्याला परमार्थ प्रवृत्त करतोय, जो आपल्याला परमात्मा चरणापर्यंत नेतो आहे, ज्याच्याने आपल्याला भगवंताची भेट होते, भगवंताची प्राप्ती होते, त्यालाच गुण म्हणावं। जो गुण व्यक्तिशः आपल्याला काहीतरी देतो, आपला प्रपंच उत्तम करतो, आपली कीर्ती वाढवतो, तो जरी गुण म्हणवला गेलेला असला तरी गुण हा शब्द संस्कृतामध्ये दोरी या अर्थाने वापरला जातो। गुण शब्दाचा अर्थ आहे दोरी। गुण म्हणजे दोरी। दोरीचं काम काय आहे? एकच काम असतं दोरीचं, बांधणं। त्यामुळे जे जे गुण आपल्याला गुण म्हणून वाटत असतात ते अंततोगत्वा आपल्याला बंधनात टाकत असतात। त्या दोरीचा विनियोग, त्या गुणांचा विनियोग जोपर्यंत भगवत प्राप्ती करता होत नाही तोपर्यंत त्या गुणांची आपल्याला प्राप्ती झाली असं म्हणण्यात काही अर्थ नाही। म्हणून आपण दानाचा विचार करत असताना थोडासा अशा पद्धतीने विचार करून आलो। दान नावाचा गुण आहे। काय आहे बाबा हा दान नावाचा गुण? दानाची व्याख्या काय करता? एखाद्या पदार्थावरची आपली मालकी काढून आपल्या इच्छेनं दुसऱ्याची मालकी त्याच्यावर स्थापित करणे, याला दान असं म्हटलं जातं। दानाचं लक्षण जर बघायचं झालं तर आपल्याला असं बघता येतं, स्वस्वत्व ध्वंस विशिष्ट परस्वत्व अनुकूलेच्छा दानम
अशी दान शब्दाची एक व्याख्या किंवा दान शब्दाचं लक्षण म्हणून सांगितलं जातं. आपल्या वस्तू आपल्या मालकीची आहे, आपल्या इच्छेने त्याच्यावरची आपली मालकी काढून टाकायची आणि दुसऱ्या कुणाची तरी मालकी त्याच्यावर स्थापित करायची, त्याला करण्याची इच्छा, त्याला दान असं म्हटलं जातं. ते फार अडकण्यात तात्पर्य नाही. आपण दानाचा बऱ्यापैकी विचार करून आलेलो आहोत. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावर जे भाष्य केले त्या भाष्याचा विचार, त्या 3-3.5 ओव्यांचा विचार आज आपल्याला करायचा आहे. काय हे मुळात असं आहे, थोडंसं दानाचं अजून थोडं महात्म्य जर सांगायचं झालं तर एक अजून व्यापक विचार आपल्याला करता येऊ शकतो. मी मांडतो आपल्यासमोर, आपण जरा विचार करून बघा हे बरोबर वाटतंय का. मी थोडासा विचार मांडतो. हे विश्व भगवंतानी बनवलं, या जगतातल्या सगळ्या वस्तू भगवंतानी बनवल्या. त्या वस्तूंचा विनियोग, त्या वस्तूंचा भोग, त्या वस्तूंची प्राप्ती, त्या वस्तूंच्या प्राप्तीच्या इच्छा, त्या वस्तूंच्या प्राप्तीकरता करावे लागणारे प्रयत्न, त्या वस्तूची अनुकूल प्रतिकूलता, या सगळ्या गोष्टी त्या वस्तूच्या दर्शनात किंवा वस्तूच्या चिंतनात आपल्याला कळत असतात. एखादी वस्तू मला प्राप्त व्हावी असं मला वाटतं आणि त्याच्याकरता मी प्रयत्नशील राहतो. जेव्हा त्या वस्तूच्या प्राप्तीकरता माझे प्रयत्न होत असतात त्यावेळेला स्वाभाविक रीतीनं त्या वस्तूबद्दलची अनुकूलता माझ्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेली असते. कारण वस्तूच्या दर्शनात वस्तूची अनुकूलता कळत नसेल तर वस्तूच्या प्राप्तीचे प्रयत्न होत नसतात. मला वस्तू अनुकूल वाटली पाहिजे तरच ती मिळवण्याचा मी प्रयत्न करतो. वस्तू जर मला प्रतिकूल वाटत असेल तर ती मिळवण्याचा मी प्रयत्न करणार नाही. अगदी स्वाभाविक आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेलं उदाहरण जर बघायचं झालं तर पानावर बसल्यानंतर अन्नात विष आहे ही प्रतिकूलता कळल्यानंतर कोणी अन्न सेवनाकडे प्रवृत्त होणार नाही. हे अन्न सुग्रास आहे, मला भूक लागलेली आहे वगैरे वगैरे या जाणीवा झाल्यानंतर अन्न सेवनाची माणसाची प्रवृत्ती निर्माण होते. हे सगळं विश्व भगवंतानी बनवलं. या सगळ्या विश्वामध्ये विविध पदार्थ भगवंतानी बनवले. जगद्गुरु शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये या जगताचं वर्णन करताना एक शब्द वापरलाय की हे जग इतकं वैचित्र्याने आणि विलक्षणतेने भरलेलं आहे की मनसा अपि अचिंत्य रचना रूपस्य असा एक शब्द या जगताकरता आचार्यांनी वापरला. जन्माद्यस्य यतः हे जे सूत्र आहे, दुसरं सूत्र ब्रह्मसूत्रातलं, या सूत्रावर भाष्य करत असताना आचार्यांचं हे पहिलं वाक्य आहे की हे जग कसं आहे. या जगतामध्ये एक विशिष्ट कार्यकारण भाव परंपरा आहे. हे जगत नामरूपाने युक्त आहे. अस्य जगतः नामरूपाभ्याम व्याकृतस्य अनेक कर्तृभोक्तृसंयुक्तस्य प्रतिनियत देशकाल निमित्त क्रियाफलाश्रयस्य मनसापि अचिंत्य रचना रूपस्य जन्मस्थितिभंगम यत् सर्वज्ञात सर्वशक्तेः यत् कारणात् तद् ब्रह्म असं आचार्यांचं पहिलं वाक्य आपल्याला ब्रह्मसूत्रामध्ये या सूत्रावर दिसून येतं. उपनिषद प्रमाण देऊन झाल्याच्या नंतर हे म्हणत असताना आचार्यांनी या जगताचं जे लक्षण किंवा जगताचं जे वर्णन केलंय त्याच्यामध्ये ज्या काही 2-3 गोष्टी आचार्यांनी बारकाईनं सांगितल्यात ते आपण पहा. अस्य जगतः नामरूपाभ्याम व्याकृतस्य अनेक कर्तृभोक्तृ संयुक्तस्य. या जगतामध्ये अनेक कर्ते आणि अनेक भोगते. ज्या अर्थी या जगतामध्ये अनेक कर्ते आहेत आणि अनेक भोगते आहेत त्या अर्थी या जगतामध्ये अनेक भोग्य पदार्थ आहेत. कारण भोगाची अनेकता सिद्ध झाल्याशिवाय भोगत्याची अनेकता सिद्ध करायचं कारण राहत नाही. त्यामुळे अनेक कर्तृभोक्तृ संयुक्तस्य हे जग कसं आहे, प्रतिनियत देश काल निमित्त क्रिया फलाश्रयस्य. देश काल निमित्त क्रिया आणि फल या 5 गोष्टी आचार्यांनी सांगितल्या आहेत. त्याची संगती नंतर कशी लावायची हा वेगळा प्रश्न आहे. ब्रह्मसूत्र भाष्यावरती एक भामती नावाचं भाष्य आहे आणि याच ब्रह्मसूत्र भाष्यावरती एक रत्नप्रभा नावाची टीका आहे. रत्नप्रभा आणि भामती या दोन्ही भाष्यावरची भाष्य आहेत, टीका आहेत. या दोघांनी याची वेगवेगळी संगती लावून दिली आहे. मला ती संगती सांगण्यात आत्ता तात्पर्य नाही आहे, माझं स्वारस्यही त्याच्यामध्ये नाही आहे.
पण देश, काल, निमित्त, क्रिया आणि फल या 5 गोष्टी आपल्या प्रत्येकाच्या जीवनात कार्यकारण रूपानं उपस्थित असतात. देश, काल, निमित्त या सगळ्या गोष्टी साधून केली गेलेली क्रिया आम्हाला फल देते. आणि देशाच्या दृष्टीनं एका विशिष्ट देशात केलेली क्रिया, एका विशिष्ट कालात केलेली क्रिया, एका विशिष्ट निमित्तानं केलेली क्रिया ती आम्हाला स्वतंत्र फल देते. म्हणजे देश, काल, निमित्त, क्रिया या 4 गोष्टी वेगळ्या करून फलाचा विचार करताना या 4 गोष्टी एकत्रित करून आम्हाला फल मिळतं ते याच जगात. आणि प्रत्येकाचं स्वतंत्र स्वतंत्र फल मिळतं तेही याच जगात. 2 स्वतंत्र भाष्य आहेत. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा हा आहे की आपण एखादी क्रिया देश काल अनुसरून करतो, विशिष्ट निमित्ताने करतो, तर त्याचं फल या जगतामध्ये मिळतच असतं. त्याच्याकरता उदाहरणं खूप देता येतील. आम्हाला जर केशर पाहिजे असेल तर आम्हाला काश्मीरातच गेलं पाहिजे. मान्य आहे, विशिष्ट देशात घडणारे ते एक पीक आहे. पण म्हणून काश्मीरात केशर मिळतं म्हणून सगळ्याच गोष्टी काश्मीरमध्ये मिळतात असं समजायचं कारण नसतं. काश्मीरात गेल्यावर आम्हाला केशर मिळेल, पण आम्हाला जर हुरडा खायचा असेल, काश्मीरमध्ये दाणा मिळत नाही त्याचा, त्याला मराठवाड्यातच यावं लागतं, त्याला आपल्याकडेच यावं लागतं. सफरचंदाचं पीक तिकडं होत असेल, जसं देशाचं आहे तसं कालाचं आहे, पण त्याची एक नियतता ही या सृष्टीनं राखली आहे आत्तापर्यंत. पण हे सगळं करत असताना, या सगळ्याची निर्मिती करत असताना भगवंतानी ज्या ज्या पदार्थाची निर्मिती या जगतामध्ये केली, ज्या ज्या गोष्टी इतर सर्वांना दिल्या, ते सगळं कशासाठी दिलं याचा विचार करा. मला बोलायचं आहे दानाबद्दल. बरं, माझा मुख्य मुद्दा तो आहे. आणि त्याचा एक व्यापकत्वानं विचार करता येईल का या विचारानं मी इकडं प्रवृत्त झालो. थोडंसं चिंतन करा आपण. भगवंतानी हे सगळं बनवलं, आपल्यालाही भगवंतानी बनवलं, आपल्याला संपत्ती दिली, आपल्याला देह दिला, आपल्याला घरदार दिलं, आपल्याला उपयुक्त माणसं दिली, आपल्याला उपयुक्त विचार दिले, आपल्याला चांगली बुद्धी दिली, आपल्याला चांगलं मन दिलं, आपल्याला आवाज दिला, आपल्याला इंद्रिय दिली. या सगळ्या गोष्टी भगवंतानी माणसाला दिल्या, तसं इतर प्राण्यांनाही काही काही दिलंच ना भगवंताने. जसं प्राण्यांना दिलं तसं जगतामध्ये भगवंतानी काही जड वस्तूही निर्माण केल्या. पण हे सगळं जे निर्माण केलं आणि हे सगळं जे भगवंतानी दिलं ते कशा करता दिलं याचा विचार करायचा आहे. मी त्याच्या मागचं सूत्र आपल्याला सांगतो अधिक न लांबवता. सूत्र असं आहे की या जगतामधला प्रत्येक पदार्थ हा जो निर्माण झाला तो पदार्थ त्याच्या करता निर्माण झाला नाही, तो नेहमीच दुसऱ्या करता निर्माण झाला. मी आपल्याला जड पदार्थापासून चेतनापर्यंतची उदाहरणं देत जाईल. आपण विचार करा, प्रत्येक पदार्थ, वस्तूची जी निर्मिती आहे ती त्या वस्तू करता झालेली नाही, त्या वस्तूला सोडून इतरांकरता ती निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. आता तुम्ही या खुर्चीमध्ये बसला, ही खुर्ची कशासाठी बनवली? खुर्ची करता बनवली का दुसऱ्याने कुणीतरी येऊन त्याच्यावर बसावं याच्याकरता बनवली? खुर्ची असं म्हणत नाही ना की मला माझ्यावर बसायचंय म्हणून. खुर्चीची जी निर्मिती झाली ती खुर्ची करता झालेली नाही आहे, ती बसणाऱ्या करता झालेली आहे. जो बसणाऱ्या त्या खुर्चीपासून भिन्न आहे, वेगळा आहे, स्वतंत्र आहे. वस्तुतः त्याचा आणि त्या खुर्चीचा काही संबंध नाही आहे. तुम्ही इथे येण्यापूर्वी ही खुर्ची तुमची नव्हती. कार्यक्रम संपल्यानंतर तुम्ही खुर्ची सोडून घरी निघून जाल, त्याच्यानंतर ही खुर्ची तुमच्या बरोबर येणार नाहीये, म्हणजे येऊ नये. खुर्ची करता बनवली नाही, टेबला करता बनवला नाही, खुर्ची बसणाऱ्या करता बनवली. पलंगा करता बनवलेला नाही, झोपणाऱ्यांकरता बनवलेला आहे.
विचार करून पहा मी काय सांगतो ते. जो झोपणार आहे त्याच्याकरता पलंगाला पलंग असं म्हणत नाही की मला स्वतःला झोपायचं आहे म्हणून पलंग बनवलाय. पलंगावर झोपत नाही. पलंगाची निर्मिती पलंगाकरता झालेली नाही, पलंगापेक्षा जो भिन्न आहे, ज्याला पलंग हा भोग्य वाटतो आहे, अशा चेतना करता त्याची निर्मिती झाली आहे. जडाची निर्मिती चेतना करता झाली. खुर्चीची निर्मिती जड पदार्थाकरता झालेली नाही आहे. खुर्चीवर जड पदार्थ ठेवावा याच्याकरता खुर्ची निर्माण झालेली नाही. आपण ठेवतो हा भाग वेगळा आहे. आपल्या बरोबर कोणीतरी आहे आणि तो नंतर येणार आहे म्हणून आपण पुढे येऊन आपल्या शेजारच्या खुर्चीवर रुमाल ठेवतो. हा रुमाल जड नाही का? जडच आहे ना. मग खुर्चीची निर्मिती ही खुर्ची जर जड आहे तर त्याच्यावर रुमाल ठेवण्याकरता खुर्ची निर्माण झाली. रुमाल याचा अर्थ रुमाल असा होत नाही, तो कोणत्या तरी चेतनाचं प्रतीक आहे. तो जड नाहीये त्यावेळेला. जेव्हा तिथे रुमाल बघितला जातो, रुमाल तिथे आहे, एखादा कोणीतरी येतो, रिकामी खुर्ची वाटते म्हणून जवळ जाऊन बघतो तर त्याच्यावर रुमाल ठेवलेला आहे. तो काय म्हणतो, अरे इथं कुणीतरी बसलंय. कोण बसलंय? बसलेलं कोणीच नाहीये, पण कुणीतरी बसलेलं आहे हे कशानं कळलं? तर तिथे ठेवलेल्या रुमालाने कळलं. म्हणजे तिथला रुमाल हा कोणत्या तरी चेतनाचं प्रतीक आहे त्यावेळेला. म्हणजे खुर्ची ही जड असली तरी ती जडा करता बनवलेली नाही, ती कोणत्या तरी चेतना करता बनवलेली आहे. आपण शेतामध्ये धान्य पेरतो, आपण ज्वारी पेरतो, त्याच्यातून आपल्याला कणीस मिळतं, काही खूप ज्वारी मिळते. तुकाराम महाराजांनी म्हटलंय, एका बीजा केला नाश मग भोगावे कणीस. एक बी आपण जमिनीमध्ये पेरतो, देव त्याला एक कणीस लावून देतो. कुठल्याही बँकेत एवढं व्याज मिळत नाही, जगातल्या कुठल्याही बँकेत एवढं मिळत नाही. एक बी आपण पेरतो, त्याच्या मोबदल्यात परमात्मा आपल्याला कणीस देतो. कोणी देत नाही एवढं. मग आपण धान्य पोत्यांशी घरी आणतो. आता ही जी ज्वारी आहे, हा जो तांदूळ आहे, हे जे गहू आहेत, हे जे आपण उत्पन्न केले, या जमिनीतून निर्माण झाले, याची जी निर्मिती झाली, तो गहू गव्हाकरता निर्माण झालाय का पोळी खाणाऱ्यांकरता निर्माण झाला? ज्वारी करता निर्माण झाली का भोग घेणाऱ्या भोगत्याकरता निर्माण झाली? आणि हे जर सगळं चक्र असं आहे, भगवंताच्या निर्मितीच्या मागची भूमिका जर अशी आहे की प्रत्येक पदार्थाची निर्मिती ही त्या पदार्थाकरता न होता अन्यांकरता झालेली आहे, तर आपला देह तरी कशा करता निर्माण झाला याचा विचार करायचा आहे का? आपला देह तरी का निर्माण झाला? भगवंतानी आपल्याला जन्माला तरी का घातलं? जन्माला घालून भगवंतानी आपल्याला श्रीमंत का केलं? भगवंतानी आम्हाला इतकं धन का दिलं? धन धनाकरता दिलं नाही, धन आमच्या करता दिलं, पण धन आम्हाला दिलं म्हणून आमचं धन जरी असलं तरी ते आमचं धन आमच्या करता नसतं, ते इतरांकरता असतं. म्हणून आपल्याला जे जे मिळतं त्याची परिणती फक्त दानातच होऊ शकते, कारण या जगतातल्या प्रत्येक पदार्थाची निर्मिती दान देण्याकरताच झालेली आहे. एक व्यापकत्व दानाच्या मागचं काय असू शकेल याची एक सामान्य कल्पना, एक अनुमान रूपानं आपल्या समोर मी मांडतोय. लक्षात घ्या, देवानी नदी निर्माण केली कुणा करता? देवानी डोंगर निर्माण केला कुणा करता? मी आपल्याला बोलू, कदाचित माझं म्हणणं चुकीचं वाटत असेल आपल्याला, पण देवानी वाघ सिंह अरण्यामध्ये निर्माण केले कुणा करता? वाघ वाघाकरता निर्माण केलेला नाहीच आहे. सिंह सिंहाकरता निर्माण केलेला नाहीच आहे. सिंहाची निर्मिती काही विशिष्ट हेतूने झाली, वाघाची निर्मिती काही विशिष्ट हेतूने झाली, माणसाची निर्मिती काही विशिष्ट हेतूने झाली. या पर्यावरणाचा समतोल राखण्याकरता म्हणून काही गोष्टींची निर्मिती करावी लागली. मला नाही वाटत याला कोणी विरोध करेल या विचाराला.
पर्वत निर्माण झाले, ढग आडावेत, त्याच्याने पाऊस पडावा, वृक्ष निर्माण झाले. रविश्चंद्रो घना वृक्षा नदी गावश्च सज्जनः एते परोपकाराय युगे देवेन निर्मिता. सुभाषितकारांनी चिंतन केलंय. सूर्य, चंद्र, मेघ, वृक्ष, नदी, गाय आणि सज्जन या सगळ्यांची निर्मिती प्रत्येक युगामध्ये परमात्मा करतो. कशा करता? येते परोपकाराय युगे देवेन निर्मिता. परोपकाराय, दुसरं काही नाही. परोपकाराय फलंती वृक्षाः. आपल्याला सगळ्यांना पाठ असणारं सुभाषित. परोपकाराय वहंती नद्याः, परोपकाराय दुहंती गावः, परोपकाराय इदं शरीरम अपि परोपकाराय निर्मिता. हे शरीर सुद्धा परोपकाराकरताच निर्माण झालेलं आहे. देवाने आम्हाला माणूस का बनवलं? आम्हाला कुत्र्याच्या जन्माला घालता आलं नसतं का देवाला? माणूसच का बनवलं याचा कधीतरी विचार केला पाहिजे की नाही? देवाला आम्हाला जड पदार्थाच्या जन्माला घालता आलं नसतं का? घालता आलं असतं, पण जडाच्या जन्माला आम्ही गेलो. भोग शरीर म्हणून आम्हाला जड शरीर जरी मिळालेलं असलं तरी त्याची निर्मिती सुद्धा त्याच्या करता झालेली नाही, अन्यांकरता झालेली दिसून येते. त्यामुळे आम्हाला जे मिळतं, आमच्या जवळ जे आहे ते फक्त इतरांना देण्याकरताच आहे. आमची संपत्ती भले मी म्हणतो ना की त्या संपत्तीचा भोग आहे, पण तो भोग म्हणजे तरी नेमकं काय आहे? माझ्याकडे श्रीमंती आहे म्हणून मी चांगल्या तांदूळाचा भात करून खातो, हा विषयाचा घेतलेला भोग आहे ना. श्रीमंती आहे, इतरांना मिळत नसताना मी चांगल्या तांदूळाचा भात करून खातो, भोग घेतला, मान्य आहे. मी चांगली गाडी वापरतो, भोगार्थ आहे, मान्य आहे. पण मी पुन्हा तोच प्रश्न आपल्याला विचारतो की मी चांगल्या गाडीमध्ये बसतो, मी चांगल्या गादीवर झोपतो, याचा माझ्या संपत्तीनं घेतलेला भोग हा माझ्या करता आहे का माझ्या देहाकरता, याचाही पुन्हा विचार केला पाहिजे की नाही? माझी इंद्रिय जेव्हा मला काही दाखवतात तेव्हा त्याचं त्या इंद्रियांनी मला दाखवलेली वस्तू माझ्या करता मी बघतो आहे का माझ्या आतमध्ये असणारं एक चेतन तत्व आहे त्याच्याकरता हे चाललेलं आहे. या म्हणून मी सांगतो, या जगतामध्ये निर्माण झालेली प्रत्येक वस्तू दुसऱ्यांना देण्याकरताच निर्माण झालेली आहे. आम्हाला जेव्हा ज्ञान प्राप्त होतं तेव्हा ते ज्ञान आमचा उद्धार करतं असं आम्हाला वाटतं, पण ते अर्धसत्य आहे. माझं बोलणं आपल्याला पटेल किंवा न पटेल मला माहिती नाही, पण थोडासा विचार करून बघा मी काय सांगतो याचा. मला प्राप्त झालेलं ब्रह्मज्ञान हे मला मुक्त करणारं आहे असं आम्हाला वाटतं, पण हे अर्धसत्य आहे. मला झालेलं ब्रह्मज्ञान मला मुक्त करण्याकरता नाही, मला मुक्त करून इतरांना मुक्त करण्याकरता, इतरांना देण्याकरता ते मला प्राप्त झालेलं आहे. म्हणजे ते ज्ञान सुद्धा मला माझ्याकरता मिळालेलंच नाहीये, मला इतरांकरताच त्याचा विनियोग करायचा आहे. विचार करा, मी केलेलं नामस्मरण, मी केलेली भक्ती माझ्याकरता नाही. म्हणून तुकाराम महाराजांच्या म्हणण्याला महत्व येतं की सेवितो हा रस वाटितो आणि का. हा रस सेवितो, पण सेवितो कशा करता? इतरांना वाटण्याकरताच सेवितो. आणि म्हणून दान ही एक अशी व्यापक संकल्पना आहे की जगतातल्या प्रत्येक पदार्थाच्या मुळाशी त्या दानाचा हेतू हा स्पष्ट रूपानं आपल्याला दिसतो. पदार्थाची निर्मितीच मुळात त्या पदार्थाचं दान करण्याकरता झालेली आहे. मी अनेक उदाहरणं, मी रात्रभर उदाहरणं देईन आपल्याला याची. माझ्या हातात चष्मा, या चष्म्याची निर्मिती कशा करताय? चष्म्याला वाचता यावं म्हणून नाही, मला वाचता यावं म्हणून.
म्हणजे ही निर्मिती झाली, ह्या चष्म्यानी मला शब्द स्पष्ट दाखवले, याच्यातच चष्म्याचं दान मला झालंय. मी म्हणून ज्ञानदान, म्हणून अन्नदान, रक्तदान हे जे आपण म्हणतो ते काय आहे? ते आपलं आपल्याकरता नाहीच आहे, ते इतरांकरता आहे, ते इतरांकरता आहे. आणि म्हणून जो जो पदार्थ या पृथ्वीच्या पाठीवर निर्माण झाला, तो तो पदार्थ इतरांना देण्याकरताच जर निर्माण झालेला असेल, तर या जगताच्या निर्मितीच्या मागे भगवंताची एकच भावना आहे, आणि ती म्हणजे दान. एक व्यापक संकल्पना आहे दान. असं नाहीये की माझ्याजवळ आहे म्हणून मी त्याच्यातलं थोडंसं कुणाला तरी काढून देतो आहे, हे तर ठीक आहे, पण मुळातच हे सगळं निर्माण झालं दान करण्याकरता. आम्हाला जे मिळालं ते दाना करता, मग आम्ही ते कुणाला करू हा भाग वेगळा आहे. मृत्यूपत्र करताना मुलाच्या नावावर सगळं करून देतो, याचा अर्थ काय? जाताना ते मुलाला दिलेलं दानच आहे. त्याला दान म्हणायचं की नाही हा भाग वेगळा आहे. तो आता मुलगा तर स्वतःचा हक्कच मानतो, मुलगी पण मानते, बायको पण म्हणते माझं आहे, माझं आहे, आहेच आहे. कारण का? त्याने जे कमवलंय ते त्याच्याकरता नव्हतंच म्हणून तो सोडून गेलाय. हे सरळ आहे ना. म्हणजे ते इतरांकरताच झालं की नाही? इतरांकरताच झालं. म्हणून त्याची अगदी शेवटची भूमिका बघायची झाली तरी जरी त्यांनी तो भोग स्वतः करता घेतलेला असला तरी तो स्वतः कोण आहे याचा विचार केला पाहिजे की नाही? तो देह भिन्न आत्माच आहे. म्हणून वेदांताच्या दृष्टीने शेवटची भूमिका ती आहे. मला तिथपर्यंत जायचंच नाहीये. सगळं जे शिल्लक राहतं मागे, जर तसं नसतं तर सगळं घेऊन गेलं असतं बरोबर, जर ते त्याचंच असतं तर. पण अजूनपर्यंत कोणी आपला देह बरोबर घेऊन गेलेला नाही, याचा अर्थ त्याला देह बरोबर नेता येत नाही, कारण तो त्याला नेण्याकरता निर्माण झालेला नाही, तो इतरांकरता निर्माण झालेला आहे, म्हणून इथेच राहतो. म्हणजे जे जे आम्हाला मिळालं ते इतरांकरताच मिळालेलं असेल तर ते इतरांना देणं, याच्यातच जीवनाचं साफल्य आहे, याच्यातच जीवनाची धन्यता आहे, असं मानून दान या संकल्पनेकडे जरा व्यापक अर्थानं आपल्याला बघितलं पाहिजे. ही एक दानाची अजून एक भूमिका मी या संबंधानं आपल्या समोर ठेवतोय. येते परोपकाराय युगे देवेन. सज्जन कशा करता? ज्ञानोबा आहे कुणाकरता अवताराला आले? त्यांच्याकरता नाही, आपल्याकरता. समर्थांचा अवतार त्यांच्याकरता झाला नाही, तुमच्या माझ्याकरता. तुकोबार आहे आपल्याकरता अवतार. कोणतेही संत तुम्ही पहा. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी, मला ज्ञानोबारांच्या इकडे यायचंच आहे, त्याच 3 ओव्यांच्या संबंधाने आज मला थोडंसं विवरण करून हा विषय संपवायचा आहे. विचार त्याच्यामध्ये असा आहे की दान ही एक व्यापक संकल्पना आहे. हे जे सांगितलं, रविश्चंद्रो घना वृक्षा नदी गावश्च सज्जनः येते परोपकाराय युगे देवेन निर्मिता, हे जे म्हणलंय परोपकाराय म्हणलं, पण ही यादी बघा ना आपण. या यादीमध्ये सूर्याचं नाव आहे, चंद्राचं नाव आहे, मेघाचं नाव आहे, वृक्षाचं नाव आहे, नदीचं नाव आहे, गायीचं नाव आहे आणि सज्जनांचं नाव आहे. सज्जन या शब्दाचा इथला अर्थ संत असा जरी घेतलेला असला तरी स्वभावतः प्रत्येक जण सज्जन असतोच. स्वभावतः हे संस्काराने काय होतं हा भाग नंतरचा आहे. आपल्याला ते मान्य करायचं आहे का नाही हा भाग नंतरचा आहे. पण ज्याला ज्याला तो देह मिळाला, तो देह हा त्याच्या करता झिजणारा नाही आहे. तो देह जो झिजतो आहे तो दुसऱ्या करता, परमार्थातही दुसऱ्या करता आणि प्रपंचातही दुसऱ्या करता. प्रपंच करणाऱ्या कुणीही मला सांगावं की तो त्याच्याकरता जगतोय, होत नाही. आपण नोकरी कुणाकरता करतोय? स्वतः करता करतोय का कुटुंब चालावं म्हणून? कुटुंब चालावं म्हणून. मग कुणाकरता जगताय? तुम्ही तुमच्याकरता जगतात. तुम्ही म्हणजे मी पण त्याच्यात. मी तुम्हाला बोलण्याचा मला अधिकार तशा अर्थाने नाही आहे. आम्ही
संपत्ती बरं, बायका सकाळी 4ला उठून स्वयंपाक करतात नवऱ्याला, म्हणजे पूर्वीच्या काळी करत होत्या, ते डबा वगैरे देतात, असं काय काय सांगतात ना, काय असतं. मला सांगा, तुम्ही स्वयंपाक करता, डबा देता, पहाटे उठता, दिवसभर राबराब राबता, तुमच्या करता का मुलांकरता का नवऱ्याकरता का सासू सासऱ्याकरता? हा तुमचा सज्जनपणा आहे. तुमचा म्हणजे तुमचा पण सज्जनपणा आहे की नवऱ्याची, सासू सासऱ्यांची, आई वडिलाची, मुलाची सेवा करण्यात तुम्हाला आनंद मिळतो म्हणून तुम्ही हे करता, असं जर उत्तर तुम्ही द्याल तर ही सुद्धा तुमची सज्जनता झाली. आणि ती सज्जनता सुद्धा दुसऱ्या करताय, तुमच्या करता नाहीच आहे. लक्षात घ्या. लोक म्हणतात कुटुंबाकरता जगणं आमचा कर्तव्य आहे, आमचा धर्म, आम्हाला आनंद मिळतो. म्हणजे कुटुंबाकरता झिजण्यामध्ये, कुटुंबाकरता कष्ट करण्यामध्ये आम्ही कुटुंबाकरता करतो असं नाही, तर आम्हाला आनंद मिळावा म्हणून जरी हे करत असलो तरी सुद्धा आपला भ्रम असा आहे की तो आनंद आम्हाला मिळतो, असं नाही आहे. आणि म्हणून दान या संकल्पनेकडे थोडंसं व्यापक रूपानं बघितलं पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज त्याच्यावर जे भाष्य करतात, त्याची जी व्याख्या सांगतात, त्याच्यातून बोलताना ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेला दृष्टांत काय आपण पहा. ज्ञानेश्वर महाराज दृष्टांत देतात, तो वृक्षाचा दृष्टांत आहे. दैवी संपत्तीचा विचार, पूर्ण 26 गुणांचा विचार सांगत असताना बहुतांश गुणांच्या वेळेला ज्ञानेश्वर महाराजांनी वृक्षाचा दृष्टांत खूप वेळेला दिलेला आपल्याला दिसून येतो. खूप ठिकाणी वृक्षाचा दृष्टांत आला. कारण परोपकाराकरता वृक्षासारखं आदर्श उदाहरण या जगताच्या पाठीवर नाही. तुम्ही कसाही विचार करा. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी पत्र पुष्प छाया, फळ मूळ धनंजया, वाटेचा न चुके आलिया वृक्ष जैसा असा दृष्टांत दिलाय. आणि या एका दृष्टांतावर 2 ओव्या ज्ञानेश्वर महाराजांनी अवलंबून ठेवल्या आहेत. पहिली ओवी आहे, आता देह वाचा चित्ते यथा संपन्ने वित्ते, वैरी झाली आहे अर्थाते न वंचणे जे का. आणि या दृष्टांतानंतरची सिद्धांताची ओवी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली, तैसा मनवनी धनवरी विद्यमाने आल्या अवसरी श्रांताची मनोहारी उपयोगा जाणे. अर्जुना तयाना व दान जे मोक्ष निधानाचे अंजन. 3.5 ओव्यांमध्ये दानाचा सगळा विचार ज्ञानेश्वर महाराजांनी बोलून दाखवला. मला याचंच थोडंसं विवरण आज करायचं आहे. काय आहे दानाची भूमिका? काल आपण शेवटी त्या संबंधानं बोललो. दान कसं द्यावं, दान कुणाला द्यावं, दान किती द्यावं, याचा सगळ्याचा विचार ज्ञानेश्वर महाराजांनी केलाय असं आपण म्हणालो. तोही विचार थोडासा पहा. आता देह वाचा चित्ते यथा संपन्ने वित्ते. देह, वाचा आणि चित्त या 3 गोष्टी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितल्या. यथा संपन्ने वित्ते, यथा संपन्नता म्हणजे अनुकूल, त्याकरता आवश्यक असणाऱ्या अनुकूल द्रव्यानं. आता हे द्रव्य कोणतं आहे? देहाचं द्रव्य, देह वाचा हेही द्रव्यच आहे, आणि चित्त मन हेही द्रव्यच आहे. द्रव्य म्हणजे ही एका अर्थाने संपत्ती आहे ना. देहाला संपत्ती मानत नाही का आपण? देह ही संपत्तीच आहे आपल्याला प्राप्त झालेली. म्हणजे लौकिक अर्थाने आणि अलौकिक अर्थाने, दोन्ही अर्थाने ही संपत्तीच आहे. आम्हाला त्याचं मूल्य कितपत कळतं आणि कितपत कळत नाही हा भाग वेगळा आहे. आम्हाला त्या देहाचं मूल्य आपल्याला किती कळतं किती कळत नाही आपण कदाचित बऱ्याच वेळेला मिळाला आहे म्हणल्यानंतर त्याच्या मूल्याचा किंवा त्याच्या उपयुक्ततेचा किंवा त्याच्या महत्वाचा विचार करत नाही. त्याचं काय महत्व आहे आपल्याला कळत नाही. ठीक आहे, सगळ्यांनाच कळलं पाहिजे असं नाही. तुकाराम महाराजांसारखे भक्त मग दाखवून देतात की बाबा कशा करता देह आपल्याला मिळाला, देवे दिला देह भजना गोमटा वगैरे वगैरे. त्यांनी काय जे सांगायचं ते सांगितलं. हा देह कशा करता आपल्याला मिळाला.
आम्ही त्याचं महत्त्व जाणू अथवा न जाणू, त्याचं मूल्य आम्ही जाणू अथवा त्याचं पारमार्थिक मूल्य काय आहे हे आपल्याला अभंगातून दिसून येईल. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीर साध्य होय केले, शरीरे साधले परब्रह्म. शरीरानं परब्रह्मरूपता साधता येते, पारमार्थिक मूल्य आहे त्याचं. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे, अरे शरीर आहे म्हणून आम्हाला सुख आहे वगैरे वगैरे, त्याचं पारमार्थिक मूल्य पुष्कळ. प्रापंचिक मूल्य कमी आहे का त्याचं? मूल्य म्हणून आपण किंमत दर पैशात मोजायची ठरवली तर शरीराची काही किंमत कमी आहे. एक भिकारी आला, काहीतरी द्या काहीतरी द्या, मी दरिद्री आहे, मी भिकारी आहे, माझ्याजवळ काहीच नाही, असं कोणीच म्हणू नये, कारण ते खोटं असतं. माझ्याजवळ काहीच नाही, काहीतरी द्या. मी त्याला म्हणलं काहीच नाही ना, मग मी तुला देतो, मी तुला देतो. काहीच नाही म्हणतोस ना तू, मग तुझ्याजवळ खरंच काय नाही? तो म्हणला खरंच काही नाही. मी म्हणलं असं म्हणू नको, तू चांगला कोट्याधीश माणूस आहेस. तो म्हणला काहीतरी काय बोलता, दातावर मारायला पैसा नाही माझ्याजवळ आणि कोट्याधीश म्हणता. मी म्हणलं खरंच कोट्याधीश आहेस? तो म्हणला कसं काय? मी म्हणलं हे बघ एक काम कर, तुला डोळे किती? तो म्हणला 2. मी म्हटलं मी तुला 5 लाख रुपये देतो, एक डोळा काढून दे. तो म्हणला हा असं कसं होईल, असं असा फुकट मी बरा देईन, 5 लाख म्हणजे काय झालं, डोळा द्यायचा 5 लाखाला, असं कसं होईल? म्हटलं कमीत कमी डोळ्याची किंमत 5 लाख धरली तर तुझ्याकडे 2 आहेत, म्हणजे किती आलेत तुझ्याकडे? 10 लाख रुपये आत्ता तरी तुझ्याकडे आहेत. अजून एक 5 लाख रुपये देतो, एक कान कापून दे. म्हणला नाही नाही, कान कापून देणार नाही. असे 2 कान तुझ्याकडे आहेत, अजून 10 लाख रुपये आहेत. तुला अजून 20 लाख रुपये देतो, तुझं नाक कापून दे. तो म्हणला नाही नाही, वाटेल ते झालं, नाकाला धक्का लावू देणार नाही. बस, कारण बाकी तुकाराम महाराजांनी म्हणलंय बाकी सगळं असलं, नाक नसलं तर असलेलं सगळं वाया जातं म्हणे. तुकाराम महाराजांचं काय करावी ती 32 लक्षणे, नाक नाही तेने वाया गेली. ते काय कुठल्या अर्थाने म्हणले तो भाग वेगळा. देतोस का? 20 लाख रुपये देतो, नाक देतोस का? तो म्हणलं नाही नाही देत नाही. असं मी बरंच सांगितलं. मी आता फक्त गळ्याच्या वरच आहे, तर तो जवळजवळ कोटी रुपयाचा मालक झालाय, फक्त वरच सांगतोय. अजून तुझं हृदय काढून दे, 50 लाख रुपये देतो. देतो काय आपण हृदय काढून? 50 लाखाला तरी हृदय देण्याची इच्छा आहे का आपली? म्हणजे त्याची किंमत त्याच्यापेक्षा जास्त आहे. शरीराचं मूल्य आपण ओळखलं नाही सामान्यत्वानं, अगदी साधारणपणानं. म्हणून देह हे सुद्धा एक द्रव्य आहे, वाचा हे सुद्धा एक द्रव्य आहे, मन चित्त हे सुद्धा एक द्रव्य आहे आपल्या जवळचं. जो जो कुणी आर्त आपल्या समोर येतो तो वैरी जरी असला तरी देह वाचा चित्ते यथा संपन्ने वित्ते न वंचणे जे काय. वैरी झाली आहे अर्थात न वंचणे जे. तो वैरी जरी असला, वैरी जरी आर्त रूपामध्ये समोर आलेला असला तर त्यालाही ते देता आलं पाहिजे, यथा संपन्न देता आलं पाहिजे. पण कोणतं द्रव्य देणार आहात? संपन्नता कशाची आपल्याकडे? वाचेची आहे, देहाची आहे, मनाची आहे, संपत्तीची आहे, धनाची आहे. म्हणून शेवटच्या ओवीमध्ये ज्ञानोबारायांनी म्हणवनी मनवनी धनवरी अशी व्यापकता सांगितली. मनापासून धनापर्यंत, मन ते धन. आपण नेमकं उलट करतो, धन ते मन. नाही नाही, मन ते धन. मनापासून धनापर्यंत जे जे तुम्हाला देता येईल ते ते कुणाला? आर्ताला दिलं पाहिजे. काय द्यावं? मनापासून धनापर्यंत काही द्यावं. दान कशाला म्हणतात याची व्याख्या बघा. काय द्यावं? मनापासून धनापर्यंत जे देता येईल ते. कुणाला द्यावं? आर्ताला द्यावं. कसं द्यावं? त्याला चांगलं बोलून द्यावं. चांगलं बोलून द्यावं, देह वाचा चित्तानं द्यावं. किती द्यावं? यथा संपन्ने. तुम्हाला जेवढं देता येईल तेवढं द्या. सगळ्यांनाच सगळंच देता येतं असं नाही. तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये जरा स्पष्टपणाने असं म्हटलंय, नका घालू दूध जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा.
ज्याच्यामध्ये सार आहे ते दूध लोकांना देऊ नका. ज्याच्यातून लोणी बाहेर पडतं ते तुम्हाला द्यायचं नाही ना, नका देऊ. पण लोणी काढून घेतल्यानंतर उरलेलं ताक देण्याची तरी दानत ठेवा ना. नका घालू दूध जयामध्ये सार. जयामध्ये सार ते दूध लोकांच्या पात्रात नका घालू. नाही तुम्हाला घालायचंय, महत्व वाटतं तुम्हाला त्या दुधात, अरे याच्यात दही लावायचंय, याच्यातून लोणी काढायचंय, ते आपल्याला उपयोगाला येणार आहे, मग ज्याच्यात लोणी आहे ते दूध द्यायचं कसं? नका देऊ. अडलं नाही. महत्वाचं वाटतं ना तुमच्याजवळ ठेवून घ्या. पण त्याचं सगळं लोणी काढून घेतल्यानंतर उरलेलं ताक देण्याची तरी इच्छा, ताकाचे उपकार तरी करा. ताक देण्याची तरी दानत माणसाला असावी. तेवढीही नसते, ही अडचण आहे. जे आम्हाला आमच्या करता मिळालेलंच नाही, जे दुसऱ्या करताच मिळालेलं आहे ते त्याचं त्याला देऊन टाकणे, याच्यामध्ये सुद्धा आम्हाला मनाचा मोठेपणा दाखवायचा नाही. मी पुन्हा सांगतो, जे आम्हाला मिळालेलं आहे ते आमच्या करता नाहीच आहे, ते लोकांकरताच आहे. मग ते लोकांनाच देताना सुद्धा आम्हाला जे मिळालेलं आहे त्याच्याबद्दलची इतकी आत्मीयता आहे, त्याच्याबद्दलचं इतकं ममत्व आहे, त्याच्याबद्दल इतका माझेपणा आहे की तो आम्हाला सोडायचा नाही आहे, तो सुटत नाही आहे, काही म्हणा. म्हणून देह वाचा चित्ते यथा संपन्ने वित्ते वैरी झाली आहे आरताते. कुणाला ते देणं लागतो आपण, या संबंधात थोडा विचार करा. अजून एक थोडीशी व्यापक भूमिका याच्या संबंधात पुढे सांगतो. आर्त माणसाला दान दिलं पाहिजे, पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात दानाचा विचार करताना फक्त आर्त बघू नका. आर्त म्हणजे दुःखी, ज्याच्या ठिकाणी आर्तता निर्माण झालेली आहे, दुःख निर्माण झालेलं आहे असा. मग तो वैरी जरी असला तरी त्याला देता आलं पाहिजे, ही एक व्यापक भूमिका आहे. वास्तविक वैरी असेल, तो दुःखी असेल तर आम्हाला त्याच्या दुःखात स्वतःचा आनंद वाटत असतो, कारण तो आपला वैरी आहे. बरं झालं, त्याला असंच पाहिजे. आम्ही जेव्हा तुमच्याकडे मागायला आलो तेव्हा आम्हाला वर तोंड करून बोललात ना, आता बरे आमच्या दारात आला, देणार नाही, फुकट मेलास तरी देणार नाही. दातृत्वाचं लक्षण नाही, वैरी झाली आहे. हा विकल्प ज्ञानेश्वर महाराजांना घालण्याच्या मागे कारण आहे, त्यांचं चरित्रच याच्यात आहे असं म्हणा पाहिजे तर. संन्याशाची मुलं म्हणून सगळा भोवतालचा समाज वैरी झाला होता, पण वैरी झालेला आर्त दिसला की ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्याही पदरात 9,000 ओव्यांचं धन घातलं. हे दान नाही का? आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान. हे दानच आहे ना. घातलं ना दान, ज्ञानोबाऱ्यांनी पसाय दान घातलं ना आमच्या पदरात. आम्ही वैरीच झालो होतो त्यांचे. त्यांना जेवू दिलं नाही, त्यांना बसू दिलं नाही, त्यांना उठू दिलं नाही, त्यांना गावात राहू दिलं नाही, त्यांची निंदा केली, त्यांची अवहेलना केली, त्यांना मारण्याचा प्रयत्न झाला, त्यांच्याबरोबर शुद्धाशुद्धतेचा व्यवहार झाला. तरी सुद्धा ज्ञानोबाऱ्यांनी आपण आर्त आहोत हे बघितल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याकरता काय केलं नाही याचा विचार करा. हा विकल्प नाही तर ज्ञानोबाऱ्यांना ठेवायचं काय कारण होतं? आर्त झालेल्यांना, दुःखितांना द्यावं हे बरोबर आहे, गरजूला द्यावं हे बरोबर आहे. त्याच्या जीवनात ज्या पदार्थाची न्यूनता आहे आणि ती न्यूनता त्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करते आहे, ती न्यूनता भरून काढण्याकरता आपण प्रयत्नशील राहावं हे बरोबर आहे. पण कुणाच्या बाबतीत? ज्याचा आपला संबंध नाही अशा याचकांना सुद्धा आपण बऱ्याच वेळेला देतो. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याच्यात नवल काय? ह्याच्यात दानाचं महत्व कुठे आलं? दानाचं महत्व लक्षात घ्यायचं असेल तर अपरिचित आर्ताला देण्यापेक्षा सुद्धा वैरी असलेला पण आर्त होऊन आलेला त्याला देता का सांगा, तेव्हा आपल्या मनाचं दातृत्व सिद्ध होईल.
अपरिचिताला देण्यात दातृत्व काय आहे? त्याच्यात दातृत्व आहेच आहे, ते तर त्याच्या करताच आहे. पण हे जे आहे ते मी इतरांना देईन, पण वैऱ्यांना देणार नाही. माणूस म्हणतो ना, अहो धर्मदाय वाटून टाकेल लोकांना, पण मुलाच्या नावावर करणार नाही. म्हणतात की नाही माणसं? एखाद्या गरीबाला देऊन टाकेन घर, पण नातेवाईकांच्या हाताला लागू देणार नाही. कारण का? त्यावेळेला ते नातेवाईक त्यांचे वैरी असतात, त्यांच्या मनाच्या विरुद्ध असतात. यांना त्यांनी त्रास दिलेला असतो, यांना मनस्ताप झालेला असतो त्यांच्यामुळे. त्यामुळे ते म्हणतात मी नातेवाईकांना देणार नाही, मी यांना देणार नाही, त्यांना देणार नाही. देताना यांना त्यांना हा विकल्प लावता येत नाही, हे ज्ञानोबांना सूचित करायचं. कारण मित्राला कोणी देईल, परिचितांना कोणी देईल. माझ्याकडे जेव्हा पैसे कमी पडतात त्यावेळेला मी मित्राकडे जातो. तो म्हणतात तू तर मित्र आहेस माझा, घे ना. पण वैऱ्याकडे गेल्यानंतर वैरी देईल का? हा, तू शत्रू आहेस माझा, घेऊन जा, असं कोणी म्हणत नसतं. शत्रू आहेस आता तर देणारच नाही, आणि कोण देतं ते बघतो. आमच्या भूमिका अशा आहेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अरे हे तर कोणी करेल. कावळ्याला सुद्धा जेव्हा भक्ष्य दिसतं तेव्हा कावळा सुद्धा आपल्या इतर नातेवाईकांना काव काव करून बोलावतो आणि सगळ्यांना वाटून खातो. आपणही तेच करतो. पण वैरी झालेल्यांना कावळा देतो का? वैरी असलेल्यांना कुत्रा देतो का? वैर्याला सिंह देतो का? वैर्याला कोल्हा कुत्रा देतो का? वैर्याला गाढव देतं का? वैर्याला आपणही देत नाही. विचार आहे की नाही? आमच्या शेवटी लक्षात घ्या, गाढवाला मिळालेला देह सुद्धा गाढवा करता नाही, इतरांकरता, कुंभाराकरताच महत्वाचा आहे. हे लक्षात घ्या ना, हे लक्षात घ्या. मग मानवाचं वैलक्षण्य कशात आहे? हा देह मानवाचा म्हणून आपल्याला मिळाला, त्याचं व्यावर्तकत्व कशात राहतं? इतर लोक, इतर प्राणी वैऱ्यांना जवळ येऊ देत नाहीत, येऊ देत नाहीत. त्यामुळे सिंहाने शिकार केली आणि कोल्हे जवळ गेले तर तो सिंह कोल्ह्यांना खाऊ देत नाही. तो सिंह बाजूला व्हावा तेव्हा कोल्ह्यांना ते मिळावं, असं सगळ्याच प्राण्यांचं आहे. पण स्वतःहून वैऱ्याच्या समोर जाऊन त्याला प्रदान करण्याची दानत, तेवढी बुद्धी आणि तेवढा स्वभाव हा फक्त माणसात असू शकतो, हे ज्ञानेश्वर महाराजांना अधोरेखित करायचं. म्हणून वैरी झाली ही, वैर्यालाच असं नाही म्हटलंय. आर्त झालेल्या वैर्यालाच द्यावं असं नाही म्हटलंय. वैरी झाली आई, जरी तो वैरी असला तरी हा विकल्प ठेवलाय. प्रत्येक जण वैरी नसतो. प्रत्येक वेळेला अरे तोही वैरी असेल तर त्यालाही त्याचा स्वाभिमान असेल, तो दुसऱ्याच्या दारात जाईल. आपलं वैर हे बघितल्यावर आपल्या दारात काय याचना करायला येईल तो? म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं असं आहे की दातृत्व हे असं आहे, किंवा दातेपण हे अशा ठिकाणी राहतं, आपलं देणं असं असलं पाहिजे की तिथं फक्त आपण आर्तता, दुःख बघितलं पाहिजे. ते दुःख कुणाच्या ठिकाणी निर्माण झालंय, त्याचा अधिकार काय आहे हे बघण्याचं कारण नाही आहे. दुःख बघा, ते दुःख कोणत्या व्यक्तीच्या ठिकाणी निर्माण झालंय, त्या व्यक्तीचा आपला संबंध काय आहे याचा विचार करण्याचं कारण नाही. मित्राला कोणी देतं, शत्रूला कोण देतं याचा विचार करा. कोणी देत नाही. पण देता आलं पाहिजे तर ते दान आहे. दान जर आपण अधिकार बघून, संबंध बघून करायला लागलो तर ते दान होत नाही. म्हणून दान आणि उपकार या दोन संकल्पनांमध्ये भेद आहे. उपकार वेगळा आणि दान वेगळं. दान म्हणजे उपकार असू शकेल, पण उपकार म्हणजे दान होत नाही. माझ्याकडे आलेल्या एखाद्या माणसावर मी उपकार करतो याचा अर्थ मी त्याला ते दान देतो असं होत नाही. उपकार हा शब्द वेगळा आहे आणि दान हा शब्द वेगळा आहे. या दोन्ही संकल्पना भिन्न भिन्न आहेत, लक्षात घ्या. ते 12व्या अध्यायामध्ये उदासीन शब्द आला. अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथा.
उदासीन शब्द आला. उदासीन शब्दाचा अर्थ काय? उदासीन या शब्दाचा अर्थ काय? माणूस फारच उदासीन आहे हो, त्या अर्थाने तो नाही आहे. उदासीन आहे या अर्थाने तो नाही आहे. उदासीन होणं म्हणजे काय? आपलेपणा आणि परकेपणा हा भेद जिथं बाजूला सारला जातो तिथं जी अवस्था राहते त्याला उदासीन अवस्था म्हणतात. आपलं आणि परक. अयम निजहा परो वेत्ती गणना लघुचेतसाम उदारचरितानांतु वसुधैव कुटुंबकम. ही उदासीनता आहे. वसुधैव कुटुंबकम ही उदासीनता आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी या उदासीनतेकरता आकाशाचं उदाहरण दिलंय. व्यापक आणि उदास जैसे का आकाश. 12व्या अध्यायात ज्ञानोबरायने उदासीन शब्दावर भाष्य करताना जिथं व्यापकत्व राहतं तिथंच औदासीन्य राहतं. जिथं परिच्छिन्नता राहते, संकुचितपणा राहतं, तिथं औदासीन्य राहूच शकत नाही. मनुष्याची वृत्ती व्यापक झाली तरच तो उदासीन होऊ शकतो. तो संकुचित मनोवृत्तीचा असेल तर तो उदासीन होऊ शकत नाही. आणि उदासीन होणं हा परमार्थातला गुण आहे, प्रपंचातला दोष आहे. प्रपंचात उदासीन, फारच उदासीन आहे हो, लोक जवळ येत नाहीत, काही नाही त्याला. पण परमार्थात तोच गुण आहे. आपलं परक या दोन्हीपेक्षा वेगळी अवस्था. तिथं आपलेपणाही नाही, परकेपणाही नाही. म्हणून उदार चरितानंतो, ज्याचं चरित्र उदार आहे, ज्याचं चित्त उदार झालं, व्यापक झालं. उदार म्हणजे व्यापक झालं. व्यापक आणि उदास जैसे का आकाश. आकाश निळं आहे आपण म्हणतो, ते निळं का आहे वगैरे सोडून द्या. नभी निळी भूमिका के कल्पुपा 15व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय. वांझेची आले का कैची जन्मपत्रिका नभी निळी भूमिका के कल्पुपा. निळ आहे. निळा रंग आणि काळा रंग यांचं मैत्र आहे का यांचं वैर आहे? एक साधा विचार सांगतो. काळा रंग आणि निळा रंग यांचं मैत्र आहे का यांचं वैर आहे? बघा, विचार करा. मी आपल्याला थोडं वेगळं सांगतो. चला अजून थोडं पुढे चला. जर त्यांचं मैत्र असतं तर एकमेकांनी एकमेकांना मिटवण्याचा प्रयत्न केला नसता. काळ्या रंगाचं कुणाशीही सख्य नसतं. काळा रंग कुणाच्याही प्रेमात नसतो, कारण तो जिथं जातो ना तिथं दुसऱ्याचं अस्तित्व मिटवून टाकतो. म्हणून पांडुरंग काळा आहे, हे लक्षात घ्या. तो जिथं आहे तिथं दुसरं कोणी नाही आहे, दुसरं कोणी नाही आहे. पण आकाशामध्ये निर्माण झालेले आलेले काळे ढग, आकाश त्या काळ्या ढगांना म्हणतो का तुमचं माझं वैर आहे, जा इथून निघून. निळा रंग येऊ दे, आकाश तेवढ्याच प्रेमानं सांभाळतं, कारण आकाश निळ आहे. निळा ढग येऊ दे, आकाश म्हणतं हरकत नाही, तू माझ्याच स्वभावाचा आहेस ना. काळा ढग येऊ दे, काही फरक पडत नाही. विविध रंगाचे ढग आकाशामध्ये येतात, पण आकाश कुणालाही विरोध करत नाही, कारण व्यापक असल्यामुळे उदास आहे. जगद्गुरु शंकराचार्यांनी अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथा याच्यातल्या उदासीन शब्दावर व्याख्यान करताना एक व्याख्या सांगितली. न कस्यचित मित्रादेहे पक्षम भजते यः सहा उदासीनः, अशी एक उदासीन शब्दाची व्याख्या सांगितली. जो मित्राचाही पक्ष घेत नाही तो उदासीन. आता गंमत आहे, मला हे का आठवलं त्याचं कारण सांगतो. वैरी झाली आहे हा जो विकल्प इथं दिला त्याच्या बरोबर विरुद्ध विकल्प तिथं आहे. मित्रादेहे पक्षम भजते न कस्यचित मित्रादेहे पक्षम भजते यः सहा उदासीनः. जो मित्राचाही पक्ष घेत नाही म्हणजे काय? म्हणजे वैर्याचा पक्ष कोणी घेतच नसतं. तुम्ही काय वेगळं सांगताय त्याच्यामध्ये? वैर्याचा पक्ष, मी याच्याकरता एक गमतीचं उदाहरण देत असतो, मागे ऐकलं असेल पण पुन्हा द्यायला मला काही संकोच वाटत नाही. मला सांगा,
साधं उदाहरण आहे काय, पण मनोरंजक वाटावं म्हणून सांगतो. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांची क्रिकेटची मॅच चालू आहे. प्रामाणिकपणानं तुम्ही सांगा, तुम्हाला कोण जिंकावं वाटतं? काय संबंध आहे? काय कारण आहे मला सांगा ना. अरे मित्र, शत्रूचा पक्ष कोणीच घेत नसतं, याच्यात नवल नाही. पण जो मित्राचाही पक्ष घेत नाही ना, तो उदासीन आहे. उदासीनता तिथे आहे. तसं आपल्या मित्रावर तर, मित्राला तर कोणी देईल नवल नाहीये, वैरियाही झाली अर्थात, हे लक्षात घ्या ना. तो वैरी असला तरीही, कारण त्याची आर्तता बघायची आहे, त्याचं दुःख बघायचं आहे. दानाचा हेतू दुःख निवृत्ती हा आहे. ते दुःख कुणाच्या ठिकाणी उत्पन्न झालेलं आहे त्याचा आणि आपला संबंध, याच्या दानाचा हेतू बाधित होता उपयोगी नाहीये. तो हेतू बाधित नाही झाला पाहिजे संबंधानं. कारण हेतू जेव्हा व्यापक असतो आणि संबंध जेव्हा परिच्छिन्न असतात, तेव्हा परिच्छिन्नानी व्यापक हेतू बाधित जर होईल तर सगळंच मुसळकेरात जाईल. व्यापकत्वाने परिच्छिन्नता बाधित व्हावी हे मान्य आहे, पण परिच्छिन्नाने व्यापक बाधित होऊ नये. दानाचा हेतू व्यापक आहे आणि संबंध हे परिच्छिन्न आहेत. त्या व्यक्तीचा आपला वैर्याचा संबंध हा परिच्छिन्न आहे. आपल्याला सगळ्यांबरोबरच वैर नाही आहे, आपल्या सगळ्यांबरोबरच मैत्र नाही आहे. कुणाबरोबर मैत्री आहे, कुणाबरोबर वैर आहे, कुणाबद्दल उदासीनता आहे, कुणाची तोंड ओळख आहे, कुणाचं नुसतं नमस्कार चमत्कार आहेत. पण कोणी समोरून आला तर गल्ली बदलून जाणं हे एखाद्याच्या बाबतीत आहे. वैर कमी आहे. मित्र कदाचित जास्त असतील आपल्याला, आपण तपासून काढा, यादी करा, एकदा कधीतरी करावी लागतेच. आहे ना, आपली मित्राची यादी करा, आपल्या वैर्याची यादी करा. मित्राची यादी जास्त आहे, नक्की आहे. तुमचा स्वभाव बघून सांगतो मी इथं, त्यात काय नवल आहे, खरंय ना. मग त्या कमी असणाऱ्या शत्रूंकरता व्यापक जो भाव आहे दुःख निवृत्तीचा, तो जर आपण बाधित करत असू, म्हणून मी म्हटलं दानाचा हेतू काय आहे? दुःख निवृत्ती. कारण दान कुणाला दिलं जातं? याचकाला दिलं जातं. कुणालाही दिलं जातं ते दान नाही आहे. येणाऱ्या कुणालाही दिलं ते दान नाही आहे, त्याला याचकच पाहिजे. ज्याला आपल्या जीवनातल्या अपूर्णतेची जाणीव आहे आणि ती अपूर्णता आपल्याजवळ भरून निघेल याचा ज्याला विश्वास आहे, आणि त्या विश्वासानं आपलं दुःख घेऊन जो आपल्याकडे आलेला आहे त्याच्या दुःख निवृत्ती करता आपल्याजवळ जेवढं आहे त्याच्यातलं काही त्याला देणं हे दान आहे ना. दानाचा विचार काय आहे लक्षात घ्या ना. दानाचा हेतू काय आहे? दुःख निवृत्ती. आणि वैरी हा संबंध झाला. संबंध परिच्छिन्न असतात आणि ती परिच्छिन्नता देश काल व्यक्तिभेदानं आपल्याला तपासून घ्यावी लागते. एखादा वैरी प्रत्येक वेळेला वैरी असतोच असं नाही. वैरी सुद्धा अनेक प्रसंगामध्ये मित्र होऊन जातो. मित्र सुद्धा अनेक प्रसंगामध्ये वैरी होतं असं. मला त्याची उदाहरणं देऊन ते सप्पक करायचा नाही विषय. उदाहरणं अनेक आहेत. व्यक्तिभेदानं एक मनुष्य एकाचा वैरी असतो, तो काही गावाचा वैरी नसतो, त्यालाही कोणीतरी मित्र असतो, यालाही कोणीतरी मित्र असतो. व्यक्तिभेदानं परिच्छिन्नता असते, कालभेदानं परिच्छिन्नता असते, देशभेदानं परिच्छिन्नता असते. नाही असं नाही आहे. मी एवढ्या करता ते आपल्याला सांगतो की वैरी झाली ही हा जो शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी वापरला तो दानाची व्यापकता व्यतिरेकानं सिद्ध करण्याकरता वापरलाय. सिद्धांताच्या दृष्टीने जर बोलायचं झालं तर दानाची व्यापकता व्यतिरेकानं सिद्ध करण्याकरता हे माझं विधान आहे. अन्वयानं सिद्ध करायचं असेल तर ज्ञानेश्वर महाराज म्हणाले असते कुणालाही द्यावं, पण कुणालाही देणं याच्यात दानाची व्यापकता त्या अर्थाने सिद्ध होत नाही जेवढी वैरी झाली आहे या पदानं सिद्ध होते. इतरांना कोणी देईल? वैर्याला देण्याची तयारी आहे का तुमची? तो
तो संबंध परिच्छिन्न आहे आणि दानाचा हेतू व्यापक आहे. व्यापक असणारा हेतू परिच्छिन्नाने बाधित होत नसतो, हा नियम आहे. आणि तोच नियम ज्ञानेश्वर महाराजांनी इथं आपल्याला सांगितला. म्हणून वैरी झाली आहे आर्ताते. आर्त म्हणजे दुःखी, दुःख निवृत्ती करता आमचं दान असावं, हे ज्ञानेश्वर महाराजांची ही दाना मागची भूमिका आहे. ज्याच्याकडे कोट्यावधी रुपये, कल्पना करा आपल्याकडे कोट्यावधी रुपये आहेत, कारण आपण कल्पनाच करू शकतो. म्हणून म्हणलं कल्पना करा आपल्याकडे कोट्यावधी रुपये आहेत आणि त्याच्याही पुढची कल्पना करा की आपल्याला सगळेच दान करायचे आहेत, कारण ही सुद्धा फक्त कल्पनाच असू शकते. सरळ आहे ना. माझ्याकडे कोट्यावधी रुपये आहेत आणि मला कोट्यावधी रुपये दान करायचे आहेत, म्हणून मी जे कोट्यावधी रुपये घेऊन एखाद्या गर्भश्रीमंत माणसाला जर दान केले तर ते दान होईल का? का त्याला दान म्हणायचं नाही? ते उपकार होतील की नाही? तुझ्याकडे कोट्यावधी आहेत पण माझे कोट्यावधी घे, तुझा धंदा वाढव, केला उपकार, पण ते दान होईल का? होणार नाही. मग माझ्या कोट्यावधी रुपयांचं दान मला कोट्याधीशाला करता येणार नाही, मग कुणाला करावं लागेल? जो अत्यंत दरिद्री आहे त्याला ती संपत्ती देण्यात त्या दानाचा विनियोग आहे. समुद्रावर पाऊस पडला, परिणाम काय झाला? पाऊस कुठे पडला पाहिजे? शेतात पडला पाहिजे तर पीक येईल की नाही? समुद्रावर पाऊस पडला, काय उपयोग आहे त्याचा? काय त्या पावसानं समुद्राला पूर आला? काय त्या पावसानं समुद्राचं पाणी गोड झालं? का त्या पावसानं समुद्राला आनंद वाटला? त्याचंच आहे, त्यालाच दिलं, काय फरक पडायचा आहे? समुद्रावरी वर्षले, ज्ञानोबारायांनी 2 उदाहरणं दिली तशी. खडकावरी वर्षले हेही ज्ञानोबारायांचं उदाहरण आहे. खडकावर पाऊस पडला, काय उपयोग झाला? दगडावर पाऊस पडला, काय दगडाला अंकुर फुटला? दगडातून धान्य जन्माला आलं, दगडाला बरं वाटलं, दगड म्हणाला फारच तापलं होतं, पाऊस पडला जरा थंड वाटलं, दगड म्हणणार आहे. बरं, समुद्रावर पाऊस पडला, काय परिणाम झाला? मग पावसाची उपयुक्तता कुठे आहे? उन्हानं तप्त झालेल्या ज्या भूमीला पाण्याची अपेक्षा आहे, ती आर्तता त्या ज्या जमिनीच्या ठिकाणी निर्माण झालेली आहे तिच्यावर पाऊस पडण्यामध्ये उत्पन्न आहे ना. थोडं हे ताणून सांगतो मी आपल्याला, अजून थोडा विचार. कुठे पाऊस पडला पाहिजे? जमिनीवर, शेतात पाऊस पडला पाहिजे. ज्याचा परिणाम काय होईल? त्याच्यापासून पीक उत्पन्न होईल. त्याचा परिणाम काय होईल? अनेकांना पोटभर अन्न मिळेल. परिणाम काय होईल? जनावरं संतुष्ट होतील. परिणाम काय होईल? आपल्या पोटातून पीक जन्माला आल्यामुळे पृथ्वीला धन्यता वाटेल. परिणाम काय होईल? शेतकरी संतुष्ट होईल. परिणाम काय होईल? गावामध्ये कोणी उपाशी राहणार नाही. म्हणजे पाऊस जो पडायचा तो जमिनीवर, अशा जमिनीवर पडायचा की ज्या जमिनीतून पीक येईल. आता हे वैरी झाली आहे आर्ताते असं जे ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं आहे, ते थोडं अजून दानाचं एक महत्व ज्ञानेश्वर महाराजांनी आर्त शब्द वापरून कसं अधिक व्यापक केलेलं आहे त्याचा विचार सांगतो. याचा हेतू असा आहे की अशा ठिकाणी दान केलं पाहिजे की त्याला दिलेल्या दानातून त्याला इतरांना दान करता आलं पाहिजे. तो आत्ता आर्त आहे, मान्य आहे, आत्ता तो दुःखी मान्य आहे, पण आपल्या दानाने त्याचं दुःख जे दूर झालं पाहिजे ते केवळ दुःख दूर झालं पाहिजे इतकंच नाही, तर त्याला आपण दिलेल्या दानातून इतरांना दान देता आलं पाहिजे. अशा ठिकाणी पाऊस पडला पाहिजे की ज्या जमिनीतून अन्न पिकून इतरांना संतुष्टी मिळाली पाहिजे. आर्त शब्द दुःखी या अर्थाने आहे. आर्त म्हणजे दुःख. अर्थ म्हणजे दुःख, दुःखितांना द्यावं, मान्य आहे. कारण मनुष्य जो दुःखी होतो ना, थोडा विचार करा. दान द्या, मला काहीतरी द्या असं मनुष्य आनंदानं कधी म्हणत नसतो.
दानाची अपेक्षा आनंदात निर्माण होत नाही, ती दुःखातच निर्माण होत असते. जो आनंदात आहे तो का मागेल कुणाकडे जाऊन, मला द्या असं म्हणायला काही फार आनंद वाटतो काय? अरे तो दुःखीच असतो, त्याला द्या म्हणण्याची इच्छा नसते, त्याला तो अपमानच वाटत असतो. पण त्याची परिस्थिती त्याला तसं करायला भाग पाडत असते. तो परिस्थिती वश झालेला असतो, अगतिक झालेला असतो, दुःखी झालेला असतो, त्याच्यासमोर दुसरा पर्याय नसतो. पर्यायहीन झालेला, दुःखी झालेला, अगतिक झालेला, परिस्थिती वश झालेला, त्याला हात पसरावा लागतो. तो काही आनंदानं कोणी द्या असं म्हणत नाही, त्याचं दुःख त्यालाच कळत असतं. हा भिकारी असेल तर तो त्याला माहिती आहे की मागितल्यावर मिळतं, काही करायची गरज नाही, मग माणसं आनंदानं भिका मागतात. पण भीक वेगळी असते, दान वेगळं असतं. दान मागायला आलेला कोणताही याचक अत्यंत आनंदानं दान मागत नाही, तो दुःखानंच मागत असतो. त्याच्या जीवनात तशी परिस्थिती निर्माण झालेली असते, कुठूनही आशेचा किरण त्याला दिसत नसतो. परिस्थिती सर्वार्थानं प्रतिकूल झालेली असते. हात पसरणं हा त्याचा स्वभाव नसतो. आतापर्यंत त्यांनी कुणासमोर हात पसरलेला नाही आहे. हात पसरण्यामध्ये आपल्या जीवनाची अधोगती आहे हे त्याला कळतं आहे. आपली प्रतिष्ठा इथे पणाला लागते आहे हे त्याला माहिती आहे. सलज्ज अंतःकरणाने दीन होऊन, अपमानित होऊन, पण परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की हे करण्या वाचून आता आपल्याला गत्यंतर नाहीये. जर त्या परिस्थितीत त्याच्या समोर मागणं आणि मरण हे विकल्प आले तर तो मरण स्वीकारेल इतकं दुःख त्याच्या अंतःकरणात आहे. कारण हे भगवंताने बोलून दाखवलंय. संभावितस्य च कीर्तिर्मरणादतिरिच्यते, भगवंताचे शब्द आहेत गीतेतले. संभावित माणसाची अपकीर्ती ही त्याला मरणापेक्षा वाईट वाटत असते. जो मानी मनुष्य आहे, जो आतापर्यंत प्रतिष्ठेनं जगलेला आहे, त्याला जेव्हा दुसऱ्याच्या दारात, हे 5 वर्षाचं वेगळं आहे बरं, ते प्रतिष्ठित असूनही दर 5 त्याला भीकच म्हणा, त्याला दान म्हणूच नका. आपण करतो त्याला मतदान म्हणतात. पण मागायला येणारे ते प्रतिष्ठित असतात आणि अत्यंत काय बोलण्याचं कारणच नाही. संभावितस्य च कीर्तिर्मरणादतिरिच्यते, भगवान बोलतात. संभावित माणसाला, जो प्रतिष्ठित आहे, ज्याला मान आहे गावामध्ये, त्याला आपली अपकीर्ती ही मरणापेक्षा वाईट वाटत असते. तर ह्याच्यापेक्षा मेलेलं बरं, पण कुणाकडे मागू नये. हात पसरी जिणे धिक त्याची, तुकाराम महाराजांची भाषा आहे. ज्याला हात पसरायची वेळ येते त्याच्या जीवनाचा धिक्कार असो, मग तो कोणी असो. तुकाराम महाराजांनी लहानाची हे केलं, धिक्कार केला नाही लहानाचा, मोठ्याचा धिक्कार केला. मोठ्याचा कुणाचा केला? भगवंताचा सुद्धा धिक्कार करायला तुकाराम महाराज मागे पुढे बघत नाहीत. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी जिणे धिक त्याचे. 2 पावलामध्ये ब्रह्मांड व्यापून टाकून 3रं पाऊल कुठं ठेवू असं म्हणून बळीला विचारणारा परमात्मा वामन रूपामध्ये बळीच्या दारात उभा आहे. अशा देवाचा सुद्धा तो झोळी पसरतो म्हणून आम्ही धिक्कार करतो. तुकाराम महाराजांची भाषा आहे. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी जिणे धिक त्याचे, आम्ही धिक्कार करतो. आणि देवा तुमचाच धिक्कार करतो असं नाही, तुमच्याकडे असं जर कोणी मागायला आला तर तुम्ही सुद्धा त्याचा असाच धिक्कार केला पाहिजे, असा उपदेशही देवाला केलाय. भिक्षा पात्र अवलंबिणे, जळो जिणे लाजिरवाणे, ऐसियासी नारायणे उपेक्षिजे सर्वथा. भिक्षा पात्र अवलंबिणे, अरे हे जिणे लाजिरवाणे. मागायला आलेल्या माणसाला काय उत्साह असतो काय? मागणारा मनुष्य काय आनंदानं मागत असतो का? पण संभावित असेल तर, प्रतिष्ठित असेल तर चाललंय. हा, लाज नसताना मागणारे पुष्कळ आहेत.
द्या हो द्या हो द्या हो करायला ते आहेच आहेत ना, गावोगावी आहेत, गल्लोगल्ली आहेत, त्यांचं महत्व नाही आहे. आर्त शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी वापरला. तो हौसेनं मागत नाही. त्या बिचाऱ्याची तशी परिस्थिती आहे. मग तो वैरी असला तरी ते दुःख येतच मनामध्ये, दाटूनच येतं. अरे अरे आहे वैरी आहे, माझ्याबरोबर वाईट वागलाय, पण काय परिस्थिती आली. म्हणून त्या पंचतंत्रामध्ये दानाच्या बाबतीतलं सगळ्यात श्रेष्ठ दान कोणतं या संबंधामध्ये एक विधान केलंय पंचतंत्रामध्ये. त्याच्या मागे कथा आहे, सोडून द्या, कथा सांगत बसत नाही आता. पंचतंत्राने असं म्हणलंय, न गोप प्रदानम न मही प्रदानम. तुम्ही गाईचं दान करा, फार महत्वाचं नाही आहे. तुम्ही जमिनीचं पृथ्वीचं दान करा, फार फार महत्वाचं नाही आहे. नच अन्नदानम, अन्नदानही फार महत्वाचं नाही. नच अन्नदानम ही तथा प्रधानम, अन्नदान सुद्धा तेवढं महत्वाचं नाही आहे. मग काय चांगलंय, यथा वदंतीह बुधा प्रदानम. विद्वान लोक ज्याला चांगलं दान म्हणतात ते कोणतं आहे, सर्व प्रदानेषु अभय प्रदानम. शेवटचं चरण. सगळ्या दानामध्ये सगळ्यात श्रेष्ठ दान विद्वान लोक सांगतात ते म्हणजे अभयदान. त्याच्या अंतःकरणातल्या भीतीची निवृत्ती करणारं जे अभयत्व, ते अभयत्व देणं हे सगळ्यात मोठं दान आहे. आर्त आहे, वैरी आहे, पण तरी सुद्धा वैर्याला देण्यासारखं आमच्याकडे कदाचित काही नसेल, पण हे अभयत्व देणं हे मात्र वैर्यालाही शक्य होतं. म्हणून मी थोडंसं हे ज्ञानेश्वर महाराज जे म्हणतात ना की देह वाचा चित्ते, एखादा मनुष्य आहे आपल्याकडे आला, देण्याकरता काही नाही आहे, आपल्याकडे सुद्धा नाही आहे, त्याचं दुःख मिटावं इतकं आपण देऊ शकत नाही, अल्प देणं त्याला परवडत नाही. मग काय करता येतं, काही नाही तर नाही, देह चित्त सोडून द्या, पण वाचेनं तरी त्याला गोड बोलून संतुष्ट करता येतं ना, तेवढंही दान आम्ही करायला तयार नाही आहोत. होईल बरं, चिंता करू नका तुम्ही, होईल ना, सगळं ठीक होईल, एवढं काय त्याच्यामध्ये तुम्ही विचार करता. परिस्थिती असते, जाईल एखाद्या वेळेला. वैरी आहे, आमच्या जीवावर उठला होता, पण आज आमच्या दारात आहे, मग काय करावं, काही नाही, आमच्याकडे त्याला देण्याकरता सर्वोत्तम पर्याय जर काही असेल तर त्या वेळेला आपण केलेली क्षमा सगळ्यात श्रेष्ठ दान, आपण त्याला दिलेलं अभय सगळ्यात श्रेष्ठ दान. सर्व प्रदानेषु अभय प्रदानम. सगळ्या दानामध्ये अभयदान हे सगळ्यात मोठं मानलं गेलं. वैरी असेल तर तो आर्त आहे, तो दुःखी आहे, परिस्थिती फार बिकट आली. आपण कधी कधी म्हणतो की नाही असं आपल्याही म्हणून मी म्हटलं ना, आपण सगळे स्वभावतः सज्जन आहोत, हे त्याच अर्थाने. आणि ह्याच्यात गैर नाही आहे, मी विनोदानं नाही बोलत आहे. तुम्ही आपलं आपलं प्रांजळ मन तपासून बघा, मनातून आपल्याला काय वाटतं याचा विचार करा. एखाद्याचं दुःख बघून आपल्याला क्वचित का होईना पण मनात असं येतं की नाही, आपण म्हणतो की नाही, अहो वैर्यावरही अशी परिस्थिती येऊ नये, म्हणतो की नाही आपण. म्हणजे काय, वैरी झाली आहे अर्थात ते आलंच की नाही त्याच्यामध्ये, वैर्याला सुद्धा अशी पाळी येऊ नये हो. म्हणजे वैर्याबद्दलही आपल्या अंतःकरणामध्ये कणव आहे. आपण सज्जन आहोत की नाही मला सांगा ना. वैर्याच्या बवरही अशी अवस्था परिस्थिती येऊ नये असं ज्या अर्थी आपल्याला वाटतं त्या अर्थी आपण सज्जनच आहोत. वाटतच नसेल तर मला काही म्हणायचं नाही, पण असं जगात होत नाही. माणूस बोलताना तरी हे बोलून जातोच. फार वाईट अवस्था आली हो त्यांच्यावर, अशी अवस्था वैर्यावरही येऊ नये. म्हणजे वैर्याची सुद्धा कणव आहे, वैर्याबद्दलही आपल्या अंतःकरणात या ना त्या निमित्तानं दया निर्माण होण्याचा संभव आहे. आणि तो संभव आहे म्हणूनच ज्ञानेश्वर महाराजांनी वैरी झाली ही अर्थाते असे शब्द वापरले. म्हणून मी म्हटलं की आर्त शब्द काय अर्थाने विचारात घ्यायचा आहे, लक्षात घ्या. तो आनंदानं दुःख तो आपल्या दारात येत नाही, दुःखच आहे त्याला, तो आनंदानं येत नाहीये.
परिस्थिती त्याला आपल्या दारात उभं करायला भाग पाडते आहे. अगतिक झालाय बिचारा, कुठून काही नाही, मिळेल तिथं जावं लागतंय म्हणून आपल्याकडे आलाय. अशा वेळेला आपला अभिमान, अशा वेळेला आपली उन्मत्तता ही त्याला काय आपण देतो त्याच्यामुळे त्याचं दुःख दूर होतं की नाही याच्याही पेक्षा आपल्या अधोगतीला कारण ठरते. हे जास्त महत्वाचं नाही का? असं आहे, मागणारा जेव्हा द्या असं म्हणतो ना, तेव्हा ते द्या म्हणण्याच्या मागे त्याचं जर दुःख खरंच दात्याला कळालं, त्याच्या याचनेच्या मागचं दुःख ते जर खरंच दात्याला कळालं. एक चिंतन त्या संबंधामध्ये असं मांडलं जातं, देही इति वक्तु कामस्य यत् दुःखम उपजायते. मला द्या असं ऐकल्यानंतर ते म्हणणाऱ्याच्या शब्दाच्या मागचं दुःख जर आमच्या अंतःकरणात निर्माण झालं, त्या दुःखाची जर आम्हाला संवेदना निर्माण झाली, दुःखाची जर आम्हाला जाणीव झाली, कुणाला? दाता चेत जर दात्याला तशी जाणीव निर्माण झाली, तो काय करेल? तत् विजानिया, ते दुःख जाणून दद्यात स्वपिती शतान्यपी, तो आपलं कातड सुद्धा काढून त्याला देऊ शकेल इतकं मोठं दुःख त्या याचकाच्या ठिकाणी असतं. याचक जेव्हा द्या म्हणून पदर पसरतो, त्या द्या म्हणण्याच्या मागची वेदना जर दात्याला कळाली तर इतक्या आर्त दुःखानं, इतक्या दुःखानं, आर्ततेनं तो द्या म्हणतोय, त्याची तीव्रता जर कळाली ना, तर देणारा आपल्या शरीराचं कातड सुद्धा काढून देईल इतकी आर्तता त्या द्या म्हणण्यामध्ये असते. आम्हाला जाणवत नाही. आणि इतका दुःखी जेव्हा समोर येतो, तेव्हा तो वैरी आहे का, तेव्हा तो मित्र आहे का, तेव्हा तो कोण आहे, काही घेणं देणं नसतं. फक्त दुःख दिसणं, दिसलेल्या दुःखाच्या निवृत्तीची प्रेरणा होणं आणि त्या प्रेरणेपोटी काहीतरी आमच्याकडून कृती घडणं, या तीन गोष्टी एकापेक्षा एक वरचढ ठरतात. लक्षात घ्या, दुःख कळणं त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ ते दुःख दूर झालं पाहिजे असं वाटणं, आणि दुःख दूर झालं पाहिजे असं वाटण्यापेक्षा ते दुःख दूर करण्याचा प्रयत्न करणं, हे एकापेक्षा एक वरचढ आहेत. अनेकांना दुःख कळतं पण ते दुःख दूर व्हावं असं वाटत नाही. अनेकांना अरे अरे फार वाईट झालं बरं, त्याचं असं व्हायला नको होतं असं अनेकांना वाटतं, पण त्या दुःखातून बाहेर काढण्याकरता कोणी त्याला मदत करायला जात नाही. अब्राहम लिंकनच्या चरित्रात एक कथा आहे. अब्राहम लिंकन जेव्हा राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हा ते काय त्यांच्या पार्लमेंटमध्ये जाताना चांगले कपडे, आता राष्ट्राध्यक्षाचे कपडे आहेत ते कपडे घालून, पांढरे शुभ्र कपडे घालून गाडीत बसून जाताना त्यांना असं दिसलं की रस्त्याच्या कडेला एका डबक्यामध्ये डुकराची काही पिल्लं अडकली आहेत आणि त्या चिखलातून त्यांना बाहेर येता येत नाही आहे. अब्राहम लिंकननी सगळा गाडीचा ताफा थांबवला. बरोबर मागे पुढे सेवक आहेत, हातोपाती नोकर आहेत, पण ते स्वतः गाडीतून खाली उतरले, आपल्या बाह्या मागे केल्या आणि स्वतः चिखलात उतरून त्या डुकराच्या पिलांना हाताने बाहेर काढून त्यांना स्नान घालून त्यांना व्यवस्थित ठिकाणी ठेवून मग पार्लमेंटमध्ये गेले. जायला 1.5 तास उशीर झाला. राष्ट्राध्यक्षांना उशीर म्हणजे फार मोठी गोष्ट. विरोधक खवळून उठले. त्याने सांगितलं असं असं झालं होतं म्हणून मला थांबावं लागलं. विरोधकांनी सांगितलं त्याच्यात काय, आम्ही सुद्धा येताना ते बघून आलो होतो. हाच फरक आहे, हाच फरक आहे. आम्ही सुद्धा ते पाहिलं होतं पण आम्हाला ते करावं वाटलं नाही ना. आम्ही पाहिलं होतं, आम्हाला दुःख कळतं बऱ्याच वेळेला, इथं दुःख आहे हे जाणवतं, पण त्या दुःखाच्या निवृत्ती करता प्रयत्नशील होणं हे आम्हाला जमत नाही. ज्ञानेश्वर महाराजांचा दृष्टिकोन तो आहे, त्यांचा जोर त्या गोष्टीवर आहे.
म्हणून वैरी झाली आहे अर्थाते न वंचणे जे का. प्रतारणा न करता, वंचना प्रतारणा न करता ते त्याला अर्पण करणं, याला दान असं म्हणतात. याला उदाहरण आहे ना. काय उदाहरण देता. पत्र पुष्प छाया फळे मुळे धनंजया वाटेचा न चुके आलिया वृक्ष जैसा. वृक्षाचं उदाहरण ज्ञानेश्वर महाराजांनी दिलं. आपण परवाही बोलून आलो. वृक्ष जेव्हा सावली देतो, ज्ञानेश्वर महाराजांचीच ओवी आहे, मी ओवी सांगतो पाहिजे तर आपल्याला. जो खांडावया घावो घाली का लावणी जयाने केली दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. जो झाड लावतो तो त्या झाडाची सावली उपभोगतो, मान्यच आहे. झाड त्याच्याकरताच लावलंय त्याने, सावली मिळावी म्हणूनच लावलंय. पण जो त्या झाडावर कुऱ्हाड चालवतो त्याला सुद्धा ते झाड तेच सावली देतं. तीच सावली तीच आहे, सावलीत बदल नाही झाला. ज्याने लावणी केली त्याला तीच सावली आहे, आणि जो वैरी होऊन कुऱ्हाड चालवतोय त्यालाही तीच सावली आहे. वैरी झाली आहे अर्थाते न वंचणे जे का. वृक्ष आपपर भाव ठेवत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, वाटेनं येणाऱ्याला झाड फूल देतं, फळ देतं, छाया देतं, मुळं देतं. कधीही त्यांनी कुणालाही नाकारलं नाही. कोणी म्हणतं मला बाकी नको, फळ पाहिजे, घेऊन जा, यथा संपन्ने वित्ते. कोणी म्हणतं मला ह्याचं नाही, मला फक्त पानं पाहिजे आहेत औषधाकरता, घेऊन जा, यथा संपन्ने वित्ते. कोणी म्हणतं फळही नको पानही नको, औषधाकरता मुळं पाहिजेत या झाडाची, काढून घेऊन जा, मी उन्मळून पडलो तरी चालेल, तू माझी चिंता नको करू, तुला मुळं पाहिजेत ना, तुझा रोग बरा होणार आहे ना, जा घेऊन. अजून काय द्यावं त्या झाडाने, अजून काय द्यावं. देणाऱ्याच्या बाबतीत आदर्श उदाहरण म्हणजे वृक्ष आहे. कारण तो कधीच कुणाला नाकारत नाही, कधी प्रतिकूलताही तो कधी कुणाच्या जीवावर आतापर्यंत उठला नाही. त्याला आपण किती त्रास दिले माहिती नाही, पण तरी सुद्धा तो वृक्ष जसा कुणालाही नाही म्हणत नाही, वैर्याला सुद्धा त्याच सावलीमध्ये उभं राहून झाड तोडायची परवानगी देतो. आणि तो कुऱ्हाड चालवणारा त्याच सावलीमध्ये उभं राहून ते झाड तोडत असतो, झाडाच्या फांद्या तोडत असतो, झाडाचा बुंधा तोडत असतो, त्याच्यावर खपाखप कुऱ्हाडीचे घाव मारत असतो. वृक्ष काही म्हणत नाही, घ्या, घेऊन जा. हे उदाहरण देऊन ज्ञानेश्वर महाराज शेवट त्याचा सांगताना सांगतात, तैसे मनवनी धनवरी विद्यमाने आल्या अवसरी श्रांताचिया मनोहारी उपयोगा जाणे. मनोहारी हा शब्द अजून एक तसाच आहे जो चिंतनाला प्रवृत्त करणारा आहे. मनापासून धनापर्यंत जे आपल्याला देणं शक्य आहे, जे आपल्या जवळ असेल, प्रत्येकाजवळ धन असेलच असं नाही, पण चांगलं मन तरी असेल की नाही, चांगलं मन तरी असेल ना. म्हणून धन हे स्थूल आहे आणि मन हे सूक्ष्म आहे. स्थूलापासून सूक्ष्मापर्यंत जे जे काही आपल्याला देता येणं शक्य आहे ते आपण दिलं पाहिजे, प्रसंगानुसार दिलं पाहिजे. काही जणांना भूक लागलेला मनुष्य आहे, मित्र असेल, आला, बाबा भूक लागली, काहीतरी जेवायला पाहिजे, काहीतरी जेवायला पाहिजे. मग अशा उपाशी असलेल्या माणसाला आपण काय द्यावं, आपण काय द्यावं. भूक लागलेली आहे, आपल्या घरी आलाय, काहीतरी द्या म्हणतोय, त्याला काय द्यावं. अन्न द्यावं का त्याला बैठकीत बसून फार चांगला माणूस आहेस, असे प्रसंग येतच असतात. आपण घाबरू नये, परमात्मा कृपाळू आहे, तो आज ना उद्या आपल्याला काही, अरे मरेल तोपर्यंत तो. धनवनी मनवरी म्हणजे काय, तुम्ही त्या वेळेला त्याला मन देणार आहात का, त्यावेळेला त्याला चांगली वाचा बोलून दाखवणार आहात का, त्यावेळेला त्याला अन्नाचीच गरज आहे बाबा.
धनापासून मनापर्यंत आपल्याला जे अनुकूल आहे आणि ज्या प्रसंगामध्ये जे देता येणं योग्य आहे ते देणं हे महत्वाचं आहे. म्हणून ज्या प्रसंगात धन द्यायला पाहिजे तिथं मन दिलं, जिथं मन द्यायला पाहिजे होतं तिथं धन दिलं, असं नाही चालत. जिथं मन द्यायला पाहिजे तिथं मनाचंच प्रदान झालं पाहिजे, जिथं धन द्यायला पाहिजे तिथं धनप्रदानताच असली पाहिजे. विचार आहे ना याच्या मागे, प्रसंग कोणता आहे आणि आपण काय देतो आहोत हा विचार केला पाहिजे. कारण ज्या वेळेला ज्याची गरज असते त्या वेळेला त्याचं महत्व असतं, ते दिलं पाहिजे. बोटात लागली भूक आणि हा विनाकारण शब्दाचे पक्वान्न करून वाढतोय. भूक आहे ना, तो कासावीस झालाय ना. पण मागच्या आठवड्यात असे गुलाबजाम खाल्ले, काय सांगू तुला, अरे रस भरीत, बस एक एक गुलाबजाम हा मोठा. अरे आत्ता काय सांग, आत्ता त्याला भूक लागली बाबा, तुझ्या गुलाबजामच्या वर्णनाने त्याचं पोट भरणार नाहीये. म्हणून परिस्थिती पाहून धनापासून मनापर्यंत जे आपल्या जवळ त्या परिस्थितीमध्ये प्राप्त असेल त्या प्रसंगानुसार त्याला ते देणं. कुठपर्यंत देणं? ज्ञानेश्वर महाराजांनी शब्द वापरलाय, श्रांताचिया मनोहारी उपयोगा जाणे. आर्त झालेल्यांना आनंद मिळेपर्यंत देणं हे दान आहे. आनंद मनोहारी हा शब्द फार मनोहारी आहे, लक्षात घ्या. फार सुंदर शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी शब्दाची योजना केली. म्हणजे असं की भूक लागलेला मनुष्य आपल्या दारात आला, त्याला काहीतरी आत्ता पाहिजे म्हणून आपण त्याच्या हातावर बडीशोप ठेवली, खायला दिलं की नाही? दिलं. भूक लागल्यावर काय दिलं पाहिजे? खायला दिलं पाहिजे. आपण खायला दिलं की नाही? खायला दिलं. पण ते मनोहारी आहे का? दुःखाची निवृत्ती करणारं ते खाणं आहे का? हा मुद्दा आहे. हा, तुम्ही त्याला 10-15 पक्वान्न नका देऊ, गरज नाहीये त्याची. पण त्याला देताना, बरं मी तर म्हणतो नाही ना, त्याचं पोट भरेल इतकंही आपल्याकडे नाहीये, ठीक आहे, आपल्याकडेही काही नाहीये देण्यासारखं, चतकोर अर्धी भाकरीच आपल्या घरामध्ये, हरकत नाही ना. पण निदान त्याला स्वतःचे कष्ट करून अन्न मिळवण्याचं सामर्थ्य येईपर्यंत तरी त्याला अन्न दिलं पाहिजे. तेवढा तरी उपकार त्याच्यावर केला पाहिजे. धन देताना काय याच्यामध्ये हे वैरी झाली आहे अर्थात ते वगैरे ज्ञानेश्वर महाराजांचं जे म्हणणं आहे की नाही, त्याच्यामध्ये थोडं लक्षात घ्या. असं आहे, तुकाराम महाराजांचं विधान आहे त्या संबंधामध्ये. पैसा द्यायचा असेल तर अधिकार बघून द्या, पण अन्न द्यायचं असेल तर अधिकार बघून देऊ नका. तुकाराम महाराजांचं वचन सांगतो, सर्वाभूती द्यावे अन्न, द्रव्य पात्र विचारून. त्याची पात्रता विचारून तुम्ही त्याला द्रव्य द्या. कारण एखादा आर्त आहे, खूप दुःखी आहे, खूप दुःखी आहे, आपल्या दारामध्ये आला, त्याला दुःख कशाचं आहे? दुःख कशाचं आहे? गेल्या 8 दिवसापासून दारूचा थेंबही मिळाला नाही. हे दुःख दूर करणार आहात काय? दुःख दूर केलं पाहिजे की नाही? केलं पाहिजे ना, केलं पाहिजे ना. पण दुःख दूर करण्याकरता त्याला जर आपण म्हणलं, अरे असं झालं का, बरं तुला 100 रुपये देतो, तू जाऊन पिऊन ये. द्रव्य देताना दारुड्या माणसाच्या हातात द्रव्य द्याल का तुम्ही? द्रव्य देताना पात्र विचारून द्रव्य दिलं पाहिजे. पण अन्न देताना सर्वाभूती द्यावे अन्न. तो कोणी असेल, कुत्रा असेल, कोणीही असेल, माणूस असेल, वैरी असेल, भूक लागली म्हणल्यानंतर अन्न देताना माणसाने त्याची जात विचारू नये, त्याचा अधिकार विचारू नये, त्याची अवस्था विचारू नये, स्त्री पुरुष भेद पाहू नये. अन्न देताना अन्न दिलंच पाहिजे, हा नियम आहे, शास्त्राचा नियम आहे. दारात आलेल्याला कोरभर तरी द्यावं, पण द्रव्य देताना मात्र विचारून द्यावं. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी मनोहारी हा शब्द वापरला. आर्ताला आनंद मिळेपर्यंत द्या. आनंद मिळेपर्यंत म्हणजे काय? त्याला आपण पैसे दिले आणि तो पुन्हा दारू प्यायला गेला तर त्याला तरी त्याचा आनंद आहे का? नाही ना.
म्हणून असं दिलं पाहिजे की ज्याच्यामधून त्याचं दुःख दूर होईल. आपल्याजवळ मिळालेलं, आपल्याला मिळालेलं जे जे काही आहे ते आर्ताचं दुःख दूर होऊन त्याला आनंद मिळण्याकरता उपयोगात आणणं, याला ज्ञानेश्वर महाराज दान असं म्हणतात. आता दानाचं काय काय ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलंय ते सगळं बघा. काय काय सांगितलंय? आपल्याजवळ जेवढं त्यातलं द्या. कोणाला द्या? आर्ताला द्या. किती द्या? त्याला आनंद मिळेपर्यंत द्या. त्याचा अधिकार बघू नका, वैरी झाला तरी द्या. देताना कसं द्या? देहानं द्या, वाचेनं द्या, चित्तानं द्या. आता हे देह, वाचा, चित्ते असे जे 3 शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी इथं घातलेत, त्याच्या मागचा हेतू सांगतो आणि थांबतो. संपलं. त्याच्या मागचा हेतू काय ते सांगतो. देहानं द्या म्हणजे त्याचं दुःख दूर करण्याकरता प्रयत्न करा. चित्तानं द्या म्हणजे त्याला खरंच हे दुःख दूर करून आनंद मिळाला पाहिजे या प्रामाणिक भावनेने द्या. आणि वाचेने द्या म्हणजे ते देताना अत्यंत चांगले शब्द वापरून द्या, त्याचा अपमान करून देऊ नका. देह, वाचा, चित्ते यथासंपन्ने वित्ते. यथासंपन्ने वित्ते द्यायचंच आहे. वैरी झाली आहे अर्थात ते वंचणे जे का, हे तर आहेच आहे. पण देह, वाचा, चित्ते हे कशा करता? कारण आम्ही जर देणार असू तर माझ्याकडे कुणी अर्थ आला, माझ्याकडे तो काही याचना करतोय आणि मी तुम्हाला फोन करून सांगितलं हा आलाय, याचं बघा बरं तेवढं, हे दान होत नाही. मी तुम्हाला सांगून होत नाही, मी प्रयत्न केले पाहिजेत तर ते माझं दान होईल. तो माझ्याकडे आला ना, अपेक्षेने आला ना, याचना करतोय ना, मग मी तुम्हाला सांगितलं अहो हे माझ्याकडे आलाय पण तुम्ही द्या बरं, ते तुम्हाला देण्याची सवयच आहे, तुमच्याकडे जास्त आहे, द्या त्याला थोडंसं. हे माझं दान होत नाही आणि ते तुमचंही दान होत नाही, कारण तो तुमच्याकडे आलेला नाही आहे. लक्षात आलं का? तो आला माझ्याकडे आणि द्यायचं तुम्ही नाही, मी प्रयत्न केले पाहिजेत. देह, माझा देह त्याच्या सुखाकरता झिजला पाहिजे तर ते दानाचा तो शुद्ध हेतू होईल. त्याच्या सुखाकरता, त्याच्या दुःख निवृत्ती करता माझा देह झिजला पाहिजे. नुसत्या दुःख निवृत्ती करता नाही तर त्याच्या आनंदाच्या प्राप्ती करता माझा देह झिजला पाहिजे. म्हणून 2 शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी महत्वाचे वापरलेत. पहिल्या ओवीमध्ये आर्त असा शब्द वापरला आणि 3ऱ्या ओवीमध्ये मनोहारी असा शब्द वापरला. दुःख निवृत्ती होणं याचा अर्थ आनंद प्राप्ती होणं असा होत नाही. दुःख निवृत्ती बऱ्याच वेळेला होते पण आनंद प्राप्ती होत नसते. आनंद प्राप्ती करता स्वतंत्र प्रयत्नशीलता लागत असते. स्वतंत्र विचार लागतात त्याच्याकरता. एखाद्या व्यक्तीला कसलं दुःख नाही याचा अर्थ तो आनंदात असतो असं नाहीये. दुःख नसण्याचा आनंद मानायचा असेल तर तो भाग वेगळा आहे. म्हणून त्याचं दुःख दूर होण्याकरता माझा देह मी झिजवणं, दानाकरता मी झिजलं पाहिजे तर ते दान महत्वाचं होतं. हा पहिला विचार. तो देह जो झिजवायचा आहे त्याच्या मागची भावना खूप प्रामाणिक पाहिजे की याचं दुःखही दूर झालं पाहिजे आणि याला आनंदही मिळाला पाहिजे. ही प्रामाणिक भावना अंतःकरणात असली पाहिजे. नाहीतर बऱ्याच वेळेला माझ्याकडे आलेल्या आर्ताचं दुःख निवारण करण्याकरता मी त्याला देतो पण दिल्यानंतर माझ्या ठिकाणी जर अभिमान निर्माण होत असेल तर ते दान म्हणवलं जाणार नाही. याच्याकरता माझं चित्त शुद्ध पाहिजे. देह, वाचा, चित्ते, त्याच्याकरता चित्त माझा हेतू प्रामाणिक पाहिजे. त्याच्या करता ते चाललंय, त्याचं माध्यम करून माझ्या करता ते चाललेलं नाहीये. काय होतं दुर्दैवाने म्हणा पाहिजे तर, पण दानाचा विचार करताना दाता जेव्हा याचकाला दान करतो तेव्हा याचकाचं निमित्त आणि दानाचं निमित्त करून तो स्वतः मोठा होण्याचा प्रयत्न करतो. हा विचार करा. याचकाचं निमित्त आहे, दातृत्व हे निमित्त आहे, पण मोठा हा होत असेल तर नाही चालणार. आमचा हेतू शुद्ध पाहिजे, क्रिया शुद्ध पाहिजे, देह हेतू शुद्ध पाहिजे, चित्त, आणि आमचं बोलणंही त्याच्याबरोबर शुद्ध पाहिजे. कारण अपमानित करून जर मला दान द्यायचं असेल तर ते दान म्हणवलं जाणार नाही.
आपण काल त्या संबंधामध्ये बोलून आलोय. द्यायचं असेल तर चांगलं बोलून दिलं पाहिजे. वाईट बोलून दान दिलं तर काय होतं? तोंडी न लावता जेवण दिल्यासारखं होतं. काल आपण बोलून आलो. पक्वान्नाचं जेवण दिलंय पण तोंडी लावायलाच दिलं नाही. दान केलंय ही गोष्ट खरी आहे, ते जेवणही झालं असेल, ते पक्वान नाही असेल, पण गोड न बोलता देणं म्हणजे मग ते तोंडी न लावता दिल्यासारखं झालं. काहीतरी तोंडी लावायला दिलं पाहिजे, तर मुख्य जेवणाचा आनंद वाढत असतो. न प्रीणयती भूतानी, आपण काल बोलून आलो महाभारताचा विचार. आणि म्हणून देह, वाचा आणि चित्त क्रिया करून, क्रियेची शुद्धता, पुन्हा सांगतो, देह, हेतूची शुद्धता, चित्त आणि वाचेची शुद्धता म्हणजे वाचा. देह, वाचा, चित्ते. वाचेची शुद्धता याचा अर्थ सन्मानपूर्वक दिलं पाहिजे. स्वधर्मा आतवते, जे जे मिळेल आपण याते, ते ते दीजे बहुते सन्मान योगे. बहुते सन्मान योगे दीजे म्हणजे त्याचा मान ठेवून, त्याला गोड बोलून, त्याला थोडंसं, अरे तो याचक आहे, दुःखी आहे, त्याला द्या, पण चांगलं बोलून. मी देतोय पण तुम्ही हे परतफेडी करता दिलेलं नाही हा, ही परिस्थिती बदलेल तुमची. तुम्ही देवावर विश्वास ठेवा, प्रारब्धावर विश्वास ठेवा. तुम्हाला ज्या अर्थी मागण्यामध्ये लाज वाटते आहे, त्या अर्थी तुम्ही आत्तापर्यंत चांगलं काम केलेलं आहे. त्यामुळे हेही दिवस बदलतील. तुम्हाला माझ्या दारात आल्यामुळे लाज वाटू देऊ नका. मी तुमचाच आहे असं समजा. गोड बोलून देण्यात काय लागतं? किती पैसा लागतो गोड बोलायला? किती पैसा लागतो? काही लागत नाही. तृणानी भूमी उदकम वाक् चतुर्थीच सुनृता. संतांजवळ 4 गोष्टी नक्की असतात. तृणानी भूमी उदकम वाक्, 4 गोष्टी असतात. संतांकडे गेल्यानंतर गवताचं आसन तरी बसायला देतील, झोपायला थोडीशी जमीन देतील, त्यांच्याजवळ नसेल काही तर फुलपात्र भरून गोड पाणी देतील, आणि ह्याच्यापैकी काहीच नसतील तर गोड बोलून आपल्या चित्ताचं समाधान तरी करतील. संतांचा हा स्वभाव असतो. आपल्याला गोड बोलायला काय जातं, पण अडचणीत आलेल्याला अपमानित करणं हा आपण जर आपला मोठेपणा समजत असू तर आपल्या एवढं लहान कोणीच नाही असं समजावं लागेल. असं होईल ना, असं होईल ना. काय होतं दुर्दैवाने, चूक झाली की शिक्षा दिलीच पाहिजे असा स्वभाव माणसाचा असतो. का असतो माहित नाही. चुकला की त्याला बोललंच पाहिजे. थोडं थांब, तूही चुकलायस, तो चुकला म्हणून त्याला बोलण्यात आपण का चुकायचंय? चुकला ठीक आहे, त्याला समजावून सांगता येतं की नाही? शिव्या देऊनच त्याला सांगावं लागतं हा नियम आहे का? मुलगा पहिल्यांदा चुकतो, दुसऱ्यांदा चुकतो, समजून सांगतो ना आपण. सून चुकते, सासू समजून सांगते का? सांगते की नाही? बोलण्यातला दोष आहे, गैरअर्थाने घेऊ नका. समजून सांगते की नाही पहिल्यांदा, दुसऱ्यांदा. मग नाहीच ऐकेल तर मग तिचं माहेर बाहेर निघतं, तोपर्यंत निघत नाही. पहिली चूक झाली की लगेच तुझ्या आई वडिलांनी संस्कारच केले नाही, तुझ्या आई वडीलच असे आहेत, तुला अक्कलच नाही, हे कोणी बोलतं का? म्हणजे वैरी असून बोलत नाहीत. म्हणजे पुन्हा तेच, त्या अर्थाने नाही, त्या अर्थाने नाही. सासू सुनेत वैर आहे असं मला म्हणायचं नाही, पण एखादा वैरी समोर आला तरी असं बोलत नाही. तो जाता जाता माणसाचा पाय लाग, डोळे फुटले तुमचे, ठीक आहे, लागलं असेल, दिसलं नसेल, तो त्याच्या विचारात आहे. काय माहिती आहे, त्याचे वडील आजारी आहेत हॉस्पिटलमध्ये, त्याचं लक्ष नाही आहे, त्याची बायको आजारी आहे, त्याच्या घरी काहीतरी अडचण असेल, मोठं संकट ओढवलं असेल, तो त्याच्या विचारात चाललाय. ठीक आहे ना, डोळे फुटले तुमचे, दिसत नाही समोर कोण आहे ते. तू कोण आहेस म्हणून तू दिसावास, हा पण मुद्दा आहे ना. तू काय पंतप्रधान आहेस, तू काही राष्ट्राध्यक्ष आहेस की तू दिसावास आणि लोकांनी हातबीनं तुझ्या बाजूने जावं? ठीक आहे, लागतो धक्का आहे का? अहो, वारीत माणसं असं करतात हो. मोकळ्या रस्त्यावर धक्का लागला तर माणूस चिडेल, एक वेळ समजू शकतो रस्ता मोकळाच आहे. वारीत चालायला जागा नसते, तिथं पाय लागला, दिसत नाही तुम्हाला? अरे सगळ्यांचेच पाय सगळ्याला लागतात, तरी माणसं चिडतातच की नाही? कशा करता? बोलून का वाया घालवायचं? बोलून का वाया घालवायचं? बोलण्याने तसा फार फरक पडत नाही.
आपल्याबद्दल अनास्था निर्माण होणे, एवढा एकच परिणाम आपल्याला भोगावा लागतो. याकरता म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी दानाचा विचार करताना देह वाचा चित्त यांची शुद्धता आपल्याला सांगितली. क्रियेची शुद्धता असली पाहिजे, हेतूची शुद्धता असली पाहिजे आणि त्याला सांत्वन करता आलं पाहिजे. या 3 गोष्टी आपण दिलेल्या वस्तूबरोबर जर आपल्याला देता आल्या तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते दान आहे. पण ते आर्ताला असावं, आर्ताचा अधिकार न बघता असावं आणि आर्ताच्या दुःख निवृत्तीबरोबर आर्ताला आनंद प्राप्ती म्हणजे त्याची आर्तता पूर्ण दूर होईल अशा पद्धतीनं त्याला ते देता आलं तर ज्ञानेश्वर महाराज त्याला दान असं म्हणतात. याच्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी वृक्षाचा दृष्टांत आपल्यासमोर ठेवलाय. त्या वृक्षाला आदर्श मानून बहुतेक वेळेला ज्ञानेश्वर महाराजांनी गुणांकरता वृक्ष, नदी, सज्जनांची उदाहरणं त्या मानाने कमी आहेत, दिली नाही आहेत. का दिली नाहीत ते कारण वेगळी आहेत. कारण सज्जनांबद्दलच हे बोलणं चाललंय म्हणून सज्जनच उदाहरण ठरत नाहीत. पण मेघाचं उदाहरण दिलंय, आणखीन कुणाचं उदाहरण दिलंय, पण या सगळ्यात माणसाचं उदाहरण नाही. पहा काय कारण असेल हो? असेल काहीतरी. ज्ञानेश्वर महाराजांचं असेल काहीतरी कारण, आपल्याला काय सांगता येणार, पण असेल काहीतरी. पण वृक्षाचं उदाहरण आहे, ढगाचं उदाहरण आहे, आकाशाचं उदाहरण आहे, पाण्याचं उदाहरण आहे, दिव्याचं उदाहरण आहे, सोन्याचं उदाहरण आहे. दिवा सुद्धा दुसऱ्यांना प्रकाशित करतो, दुसऱ्यांना काही मार्ग दाखवतो. त्याचं उदाहरण ज्ञानोबाऱ्यांना द्यावं वाटलं, पण माणसाचं द्यावं वाटलं नाही. काय असेल, काहीतरी कारण असेलच की. थोडासा विचार आपण करून बघू नंतर कधीतरी. पण म्हणून दानाची एक व्यापक संकल्पना, दानाची एक परिपूर्ण भूमिका ज्ञानेश्वर महाराजांनी या 3 ओव्यांमध्ये मांडली. आणि अर्ध्या ओवीमध्ये बोलताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, असं जो जगतो, असं म्हणजे आपल्याजवळ जेवढं आहे तेवढं देह वाचा चित्ताच्या शुद्धीबरोबर आर्ताचं दुःख दूर करण्याकरता, तो वैरी असला तरी त्याचा विचार न करता त्याला आनंद मिळण्याकरता जो देतो ते जे दान आहे, अर्जुना तया नाव दान जे मोक्ष निधानाचं अंजन. ते मोक्ष निधानाचं अंजन होतं. ते आपल्याला मोक्ष नावाचा ठेवा दाखवतं. ह्या दानाला ज्ञानेश्वर महाराज दान म्हणतात. त्या दानाचा विचार या 3 दिवसामध्ये जेवढा मला करता आला तेवढा करण्याचा मी प्रयत्न केला. मी सुरुवातीच्याच दिवशी बोललो की इतर जी संपत्ती आहे 25-26 गुणांपैकी 25 गुण सांगताना मला अडचण येणार नव्हती. दान सांगताना अडचण येणार होती, कारण दान कुणाला सांगायचंय तर दात्यांना सांगायचंय. ही फार मोठी अडचण होती माझ्यासमोर. त्यामुळे आता दात्यांसमोर आपण काय बोलायचं दानाच्या संबंधानं, ते स्वभावतः दाते आहेत, त्यामुळे आपण काय बोलणार अशी अडचण होती. पण मला जेवढं शक्य झालं तेवढं सामान्यत्वानं, मी काही फार खोलात जाऊन बोललो किंवा संपूर्ण दान ही संकल्पनाच या निमित्तानं मला स्पष्ट करता आली असं झालेलं नाही. संकल्पना व्यापक आहे. माझ्या बुद्धीला खूप मर्यादा आहेत आणि वेळेलाही मर्यादा आहेत. त्यामुळे मर्यादित वेळेमध्ये मर्यादित बुद्धीनं या संकल्पनेबद्दल साधारणपणाने एक कल्पना येण्याकरता आपल्याला जेवढं सांगता आलं तेवढं सांगण्याचा प्रयत्न या 3 दिवसामध्ये मी केलेला आहे. तो तीर्थस्वरूप दादांच्याच पुण्यस्मरणाच्या निमित्तानं केलेला आहे. हे त्यांचीच सेवा आहे. मी ज्ञानेश्वरीची सेवा आहे असं जसं म्हणतो तसं त्याच अर्थाने ही तीर्थस्वरूप दादांची पण सेवा आहे असं मी म्हणतो. ती त्यांची सेवा त्यांच्या चरणी समर्पित करणं हे माझं कर्तव्य ठरतं. ह्याच्यावर एवढंच दान ही संकल्पना एवढ्यावरच अवलंबून आहे असं न समजता आपण थोडंसं या निमित्तानं ज्ञानेश्वरीकडे प्रवृत्त होऊन, गाथ्याकडे प्रवृत्त होऊन जर आपण अधिक संशोधन केलं, अधिक चिंतन केलं त्या ज्ञानेश्वरीचं, तर कदाचित ह्याच्यापेक्षा चांगले आयाम, याच्यापेक्षा चांगल्या संकल्पना, याच्यापेक्षा चांगली उदाहरणं आपल्याला ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत, दासबोधासारख्या ग्रंथामध्ये मिळतील. तर आपण कृपा करून त्या ग्रंथाकडे प्रवृत्त व्हावं. एवढीच फलश्रुती या 3 दिवसाची माझ्या पदरात पडली तर मी भाग्य समजतो की आपली प्रवृत्ती गाथ्याकडे वाढावी, ज्ञानेश्वरीकडे वाढावी, संतांच्या अक्षरांकडे, शब्दांकडे वाढावी, की ज्या शब्दांच्या प्रकाशानं आपल्याला आपला मोक्ष निधान दिसावं.
त्या शब्दांच्या प्रकाशामध्ये आपलं स्वरूप आपल्याला दिसावं, त्या शब्दांच्या प्रकाशामध्ये उपकाराची भावना निर्माण व्हावी, त्या शब्दांच्या प्रकाशामध्ये परदुःख निवारणार्थ काही प्रयत्नशीलता निर्माण व्हावी, त्या शब्दांच्या प्रकाशाने आपली वाणी गोड व्हावी, त्या शब्दाच्या प्रकाशनाने कुठेतरी आपलं अंतःकरण शुद्ध व्हावं आणि त्या शुद्ध अंतःकरणातून कुठेतरी सगळ्या जगताला समाधान मिळावं, अशी एक सद्भावना आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हावी की ज्याचं प्रतीक म्हणून किंबहुना सर्व सुखी ही ओवी आपल्याला पसायदानामध्ये अर्थासहित कळावी, अशी सद्भावना या निमित्तानं मी व्यक्त करतो. 3 दिवसाची ही सेवा आहे. संपवायचं तर आहेच आहे, विचार माझा संपलेलाच आहे, पण जाण्यापूर्वी एक निवेदन आपल्या सगळ्यांच्या चरणी करू इच्छितो आणि ते करणं मला अत्यंत आवश्यक वाटतं. अलीकडच्या काळामध्ये मी ते करतोही आहे, सर्व ठिकाणी करतो आहे. ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा, हे तर माझं नित्य सांगणं आहेच आहे, पण त्याबरोबरीनं प्रासंगिक एक निवेदन आहे, ते म्हणजे 22 जानेवारीचं. या तारखेला रामचंद्र प्रभू अवतरित होणार, आपल्याकरता होणार. स्वतः रामचंद्र प्रभू दातृत्वाच्या बाबतीत फार मोठे आहेत. रामायणामध्ये त्यांनी दिलेलं दान बघितलं तर वैरी झाली आहे अर्थात ते नाही, कुत्र्याला सुद्धा त्यांनी न्याय दिलाय. इतकं शुद्ध न्यायदान रामचंद्र प्रभूंचं आहे. आणि त्यांनी स्वतःने अभयदानाचं एक वर्णन करताना असा शब्द सगळ्या जगताला दिलेला आहे, सकृदेव प्रपन्नाय तवास्मीतीच याचते अभयम सर्वभूतेभ्यो ददाम्येतत् व्रतम मम, एतत् ददामी एतत् मम व्रतम, असं रामचंद्र प्रभू सांगतात. म्हणजे एखादा कोणीही असेल, सकृदेव वैरी झाला तरी, सकृदेव वैरी झाली आहे तो जरी माझ्याकडे आला. बिभीषणाला राज्यावर बसवल्यानंतर रामचंद्र प्रभू तिथून निघाले, त्यावेळेला बिभीषण शरण आला म्हणून तुम्ही त्याला राज्यावर बसवलत, लंकेवर बसवलत. आणि समजा याला लंकेवर तुला मी बसवेन असा शब्द दिल्यानंतर जर रावण शरण आला असता तर, तुम्ही बिभीषणाला शब्द दिलात की मी तुला राज्यावर बसवेन म्हणून, आणि हे सगळं झाल्यानंतर शरणागतीनंतर जर रावणही शरण आला असता तर त्याला काय केलं असतं? राज्य रावणाचं, तुम्ही बिभीषणाला बसवणार म्हणून शब्द दिला, आणि आता रावण जर शरण आला तर रामचंद्र प्रभू म्हणाले लक्ष्मणाला, तू का त्याची चिंता करतोय, माझी अयोध्या आहे ना, ती रावणाला दे. काय सकृदेव प्रपन्नाय, कोणीही मला प्रपन्न झाला, शरण आला आणि काय म्हणाला, तव अस्मी, देवा मी तुमचा आहे, एवढं तो मला म्हणाला. तव अस्मी इतिच याचते, एवढं म्हणून जर त्यांनी माझी याचना केली तर मी त्याला काय देतो, अभयम सर्वभूतेभ्यो ददामी एतत् मम व्रतम. या अवतारामध्ये माझं हे व्रत आहे की त्यांनी फक्त मला शरण यावं आणि देवा मी तुमचा आहे एवढंच मला म्हणावं. मी कोणीही असला तरी त्या जीवाला अभय देणार आहे, कारण या अवतारामध्ये अभय देणं हेच माझं व्रत आहे. देण्याकरताच रामचंद्र प्रभू अवताराला आले. 22 तारखेला ते विराजमान होणार आहे. अनेक वर्षाची प्रतीक्षा, अनेक शतकांची प्रतीक्षा ही 22 जानेवारीला पूर्णतेला जाणार आहे. हिंदू म्हणून जगणाऱ्या प्रत्येकाच्या अंतःकरणातला त्या दिवशीचा स्वाभिमान या राष्ट्राला विश्वगुरू होण्यापासून थांबवू शकणार नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याकरता म्हणून आपल्याला सगळ्यांना निवेदन आहे, सगळ्यांना प्रार्थना आहे. संत वाङ्मय आपल्याला असं सांगतं की ज्या ज्या वेळेला भगवान अवताराला येतात त्या त्या वेळेला उत्सव साजरा झालाय जगतामध्ये. पृथ्वीनं स्वतःने उत्सव साजरा केला भगवान श्रीकृष्ण अवताराला आले तेव्हा. निशीथे तम उद्भूते, भागवताचे शब्द आहेत, निशीथे तम उद्भूते जायमाने जनार्दने देवक्याम देवरूपिण्याम विष्णू सर्वगुहाशय आविरासीत यथा प्राच्याम दिशेंदुरिव पुष्कला. सगळ्या दिशा आनंदित झाल्या, सगळी झाडं आनंदित झाली, त्यांनी आपला उत्सव साजरा केला. श्रावणात वसंत आला, सगळ्या पृथ्वीला आनंद झाला. भगवान अवताराला येतात, एका करता नाही, सगळ्यांकरता भगवंताचं येणं असतं. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी वर्णन केलं, भगवान गोकुळात आले, गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे. गुढ्या तोरणं उभारली गेली, आनंदानं दीपोत्सव साजरे झाले, गाणं म्हणण्यात आलं, उत्सव साजरा झाला. सगळी गोकुळ नगरी विभूषित झाली.
आता रामचंद्र प्रभू येणार आहेत. आपण दीप प्रज्वलन तर करणारच आहोत, प्रश्नच नाही, सगळ्यांनीच करायचं आहे. पण माझी एक विनंती त्याही निमित्तानं अजून थोडी जास्त आहे की आपण दिवे लावू, ते सगळे लावू, सगळे मिळून लावू, मोठा उत्सव दीपोत्सव साजरा करू. पण रामचंद्र प्रभू दुपारी 12 वाजता अवताराला आले. रात्री 12ला आले असते तर दीपोत्सवाचं विशेष होतं. त्यामुळे दीपोत्सवाबरोबर माझी प्रार्थना आहे की आपण सगळ्यांनी त्या दिवशी आपल्या घरावर गुढ्या उभ्या करायच्या. सगळ्यांनी करायच्या, गुढी उभी करायची आपल्या घरावर. आपल्या अरे काय होतं लक्षात घ्या ना, आपल्याकडे गुढीपाडवा आहे, दिवाळीतला पाडवा आहे, त्याच्या आधी दसरा आहे. हे सगळे सण जे आपण अगदी उत्साहाने साजरी करतो, आपले म्हणून साजरे करतो, हे सगळे सण कालांतराने येतात. दसरा झाल्यानंतर 15 दिवसांनी दिवाळी येते. पण 22 तारखेला गुढीपाडवा, दसरा, दिवाळी हे सगळे सण एकत्रित आलेत, हे लक्षात घ्या. त्यामुळे या सगळ्या सणांना जे जे करायचंय ते त्या एकाच दिवशी आपल्याला करायचंय, एकाच दिवशी ते करायचंय. हे सगळे सण मिळून आलेत. आत्ता 500 वर्षांनी सगळे सण मिळून एकत्रित हातात हात घालून आपल्याकडे आलेत. आणि आपलं भाग्य हे आहे की आपण या देशाचे नागरिक असताना हे घडतं आहे. हे आपलं भाग्य आहे. त्यामुळे हा उत्सव विसरायचा नाही, हा उत्सव सोडायचा नाही. ज्याला ज्याला ज्या ज्या पद्धतीने जसा जसा हा उत्सव संपन्न करता येईल, संस्कृतीला कुठेही डाग लागणार नाही याचा विचार करून, याची काळजी घेऊन आपल्याला हा उत्सव संपन्न करायचा आहे. सगळ्यांना माझी प्रार्थना राहील, त्या दिवशी गुढ्या उभ्या करा, त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करा, घराला तोरणं बांधा, घर जेवढं सजवता येईल तेवढं सजवा, घरासमोर सुंदर रांगोळी काढा, घरामध्ये दिवे लावा, घरामध्ये काय जे आपल्याला प्रसन्न वातावरण ज्या ज्या कारणाने करता येईल ते कारण आपण निर्माण करावं. घरामध्ये प्रसन्नता ठेवावी. आणि 22 जानेवारीचा दिवस न विसरता, आपल्याला तिथं जाता येणार नाही आहे, सगळ्यांनाच जाता येणार नाही, जातील भाग्यवान जातील तिथपर्यंत, खूप जण जाणार आहेत, आपल्याला तिथं जाता येणार नाही. पण आपल्या देवाचं वैशिष्ट्य हे आहे की ज्याला देवापर्यंत जाता येत नाही आणि जो प्रामाणिक आहे, देव त्याच्याकरता घरी येत असतो. त्यामुळे त्याही दिवशी कदाचित रामचंद्र प्रभू आपल्या घरी येतील, तर आपलं घर त्यांना राहण्याकरता योग्य झालं पाहिजे, हे लक्षात घेऊन आपण हा उत्सव सर्वांनी संपन्न करावा अशी सर्वांच्या चरणी विनम्र प्रार्थना करतो. झालेली ही सेवा दादांच्या चरणी समर्पित करतो. त्यांच्याच कृपेचं पोषण आहे, त्यांच्याच प्रेरणेचा हा परिणाम आहे, तो आपल्याला सिद्ध करता आला, तो त्यांच्या चरणी समर्पित करतो. दाते परिवाराला अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो. या निमित्तानं या विषयाचा थोडासा तरी विचार करण्याची संधी त्यांच्या निमित्तानं मला प्राप्त झालेली आहे, त्याबद्दल त्यांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो. तुमच्या सर्वांच्या वतीनं देतो आणि दाते परिवाराकडून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो की आपण 3 दिवस इथे मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. बसण्याची व्यवस्था पहिल्या दिवशी कमी होती, दुसऱ्या दिवशी थोडी वाढली, अजून जास्त वाढवण्यात आली. तरी काही त्रास आपल्याला झाला असेल तर आम्ही क्षमाप्रार्थी आहोत. आपण त्रास सहन करून हे ऐकलं, याबद्दल धन्यवाद देतो. मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिलात. खरं मी अनेक वेळेला गमतीने हे म्हणतो की ही वेळ संध्याकाळची जरा क्रुशल असते. घरामध्ये कामं असतात, ऑफिसमधून येणारे लोक असतात, औषध पाणी असतं, मुलांचे ट्युशन्स असतात, त्यांना इकडं तिकडं जायचं असतं, शाळेतून थकून आलेली मुलं असतात, आपण ऑफिसमधून थकून आलेलो असतो. ही संध्याकाळची वेळ फार अवघड असते. खरं सांगायचं झालं तर सगळ्या महत्त्वाच्या सिरियल्स याच वेळेला असतात. ते सोडून प्रवचनाला येणं हे सोपं काम नाही आहे, हे सोपं काम नाही आहे, लक्षात घ्या. अत्यंत महत्त्वाच्या म्हणजे आपल्या जीवन मरणाचा प्रश्न असणाऱ्या सिरियल्स याच वेळेला असतात. त्यामुळे आपण ते सगळं सोडून आलात त्याबद्दल आपल्या चरणी कृतानेक नमस्कार. आपण आलात त्याबद्दल धन्यवाद देतो. वाणीला विराम देतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला 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 विठ्ठला. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.